शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविरध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतास्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ षष्ठोऽध्यायः। श्री भगवान् उवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति या अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः कार्यं कर्म करोति यः स सन्न्यासी च योगी च स सन्न्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः न निरग्निर्न चाक्रियः यं सन्न्यासमिति प्राहुर्योगन्तं विद्धि पाण्डव न यः सन्न्यस्तसङ्कल्पो योगी भवति कश्चन आरुरुक्षोर्मुनेर्योगम् कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते यदा हीनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुसज्जते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते उद्धरेदात्मनात्मानम् आत्मानम् अवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुर् आत्मैव रिपुरात्मनः बन्धुरात्मात्मनस्तस्यो येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् जितात्मनः प्रशान्तस्यो परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः सुहृन्मित्रायुदासीनं मध्यस्थद्वेषबन्धुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते योगी युञ्जीत सततम् आत्मानं रहसि
आत्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहः निराशीर परिग्रहः शुचौ देशे प्रतिष्ठाप्यो शुचौ देशे प्रतिष्ठाप्यो स्थिरमासनमात्मनः स्थिरमासनमात्मनः नातु स्त्रीतन्नाति नीचं नातु स्त्रीतन्नाति नीचं चैलाजिनकुशोत्तरम् चैलाजिनकुशोत्तरम् तत्रैकाग्रं मनः कृत्वा तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियाः उपविश्यासने युञ्जान् योगमात्मा विशुद्धये समं काय शिरोग्रीवं धारयन् अचलं स्थिरः सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चान् अवलोकयन् प्रशान्तात्मा विगतभिर् ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्यमच्चित्तो युक्त आसीत मत्परः युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थाम् अधिगच्छति परत एकदा संथा घेऊया, मग कुणाची काही शंका असेल तर ते दूर करूया. अनाश्रित कर्मफलम् कार्यं कर्म करोति यः स सन्न्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः यन् सन्न्यासमिति प्राहुर् योगन्तं विद्धि पाण्डव न यः सन्न्यस्तसङ्कल्पो योगी भवति कश्चन आरुरुक्षोर्मुनेर्योगम् कर्मकारणमुच्यते यदा हीनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुसज्जते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते उद्धरेदात्मनात्मानम् आत्मानम् अवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुर् आत्मैव रिपुरात्मनः बन्धुरात्मात्मनस्तस्यो येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् जितात्मनः प्रशान्तस्यो परमात्मा
परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः तथा मानापमानयोः ज्ञानविज्ञानतृप्तात्मा ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः समलोष्टाश्मकाञ्चनः सुहृन्मित्रायुदासीन सुहृन्मित्रायुदासीन मध्यस्थद्वेषबन्धुषु मध्यस्थद्वेषबन्धुषु साधुष्वपि च पापेषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते समबुद्धिर्विशिष्यते योगी युञ्जीत सततम् योगी युञ्जीत सततम् आत्मानं रहसि स्थितः आत्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा एकाकीयत चित्तात्मा निराशीरपरिग्रहः निराशीरपरिग्रहः शुचौ देशे प्रतिष्ठाप्यो शुचौ देशे प्रतिष्ठाप्यो स्थिरमासनमात्मनः स्थिरमासनमात्मनः नातुश्रीतन्नाति नीचम् नातुश्रीतन्नाति नीचम् चैलाजिनकुशोत्तरम् चैलाजिनकुशोत्तरम् तत्रैकाग्रं मनः कृत्वा तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः यतचित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्जात् उपविश्यासने युञ्जात् योगमात्मविशुद्धये योगमात्मविशुद्धये समं काय शिरोग्रीवं समं काय शिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः धारयन्नचलं स्थिरः सम्प्रेक्ष्यो नासिकाग्रं स्वं सम्प्रेक्ष्यो नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् दिशश्चानवलोकयन् प्रशान्तात्मा प्रशान्तात्मा ब्रह्मचारी व्रते स्थितः ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्संयम्यमच्चित्तो मनस्संयम्यमच्चित्तो युक्त आसीत मत्परः युक्त आसीत मत्परः युञ्जन्नेव सदात्मानं युञ्जन्नेव सदात्मानं योगी नियतमानसः योगी नियतमानसः शान्तिं निर्वाण परमां शान्तिं निर्वाण परमां मत्संस्थाम् अधिगच्छति मत्संस्थान् अधिगच्छति. कुणाला उच्चारासंबंधी कुठे आडण्याची भीती वाटत असेल तर आपण विचारायचं आहे. कुणाला शंका असेल त्याने. आठवा श्लोक दुसरी ओळ शेवटचा शब्द समलोष्टाश्म कांचनः. प्राणी घेतला खाली प्राणी नाही समलोष्टा समलोष्टा समलोष्टाश्म समलोष्टाश्म कांचनः. कांचनः. लोष्टाश्म म्हणजे मातीचा ढेकूळ. त्याच्यात त्याला टला खाली असं काही ट्र नाही. समलोष्टाश्म कांचनः. कर्मस्वनुसज्जते कर्मस्वनुसज्जते स्वनुसज्जते.
कितवा? 6वा. 9वा श्लोक पहिली ओळ. बंधुरात्मात्मनस्तस्य बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः. येनात्मैवात्मना जितः. हम्म. अजून कुठे अडत आहे? पाचवा श्लोक पहिली ओळ. न आत्मानं म्हणायचं का? न आत्मानं. सांग. उद्धरेणात्मनात्मानं हा. नात्मानं अवसादयेत्. नात्मानमच का? हा. हम्म. न आत्मानं अवसादयेत्. हा. आत्मानं अवसादयेत्. 9वा श्लोक येतो का बरोबर? काढतंय काय? हम्म. 9वा श्लोक पहिली ओळ. आता तुम्हाला असं वाटेल की सगळीकडे म असलं की म पूर्ण म्हणायचं अ म्हणायचं. सुरुन्मित्रा युदासीन इतर हा माझ मध्यस्थ द्वेष बंधुषु. मध्यस्थ द्वेष बंधुषु. द्वेष सुरुन म्हणजे काय तर आपला सुरू जवळचा खूप. मित्र म्हणजे स्नेही. शत्रू म्हणजे आपला शत्रूच. कोणत्याही पक्षाचा अभिनिवेश न करणारा उदासीन. आणि दोन्ही परस्पर विरुद्ध पक्षांचे हित इच्छिणारा म्हणजे मध्यस्थ. अप्रिय असलेला व संबंधी या सर्वातील असे त्याचे अर्थ आहे. सुरुन्मित्रा उदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. अजून कुठे आणण्याची शक्यता वाटते? दुसरा श्लोक. नह्यसन्न्यस्त संकल्पो. नह्यसन्न्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. नह्यसन्न्यस्त संकल्पो ह्य. चला आपण अर्थाकडे वळूया. मग कोणाची शंका नाही ना अजून काही? येतोय ना एक आवाज आला. अर्थाकडे बघायचं का आपण सगळ्यांनी आता? कुणाची काही शंका नाही येत ना? हो चालेल. अर्थ पाहू. हा एक छोटीशी मला माझ्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. मी जो आज फोटो टाकलेला आहे की काल आषाढी एकादशीचं दर्शन सगळ्यांना होणं शक्य नव्हतं मंदिरात येऊन. म्हणजे
लॉकडाऊन किंवा अजून काही अडचणी म्हणून फोटो टाकलेला आहे. कृपया त्याच्यावर बऱ्याच जणांच्या म्हणजे नमस्कार वगैरे आलंय. नंतर एका ताईंनी विचारलं फोटो टाकायला बंधन नसतं. फोटो टाकायला किंवा पोस्ट ठेवायला बंधन नाहीचे. फक्त आपला जो मूळ विषय आहे, मूळ विषय काय, आपण जो हा वर्ग स्थापन केलेला आहे किंवा हा ग्रुप जो स्थापन केलेला समूह, त्यातला मूळ हेतू हा आहे की आपलं फक्त गीता संथा अर्थाविषयीचे काही शंका असतील तर त्या विचाराव्या. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ, वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिप्स खूप उपलब्ध आहेत. आपण त्या टाकल्या तर ह्या ग्रुपवर म्हणजे ह्या समूहावर इतकी गर्दी होईल की मूळ विषय जो आहे तो बाजूला जाईल. आपल्याला युट्यूब बघायला वेळ मिळणार नाही, कारण प्रत्येकाने टाकलेल्या पोस्ट आणि त्याला आपली प्रतिक्रिया याच्यातच वेळ जाईल. म्हणून मी सर्वात प्रथम तुमच्या सगळ्यांची माफी मागितली ह्या फोटो टाकताना. आधी सगळ्यांची मी जाहीर माफी मागितलेली आहे की हे मी फोटो टाकतोय तुमची परवानगी न घेता. तर कृपया या गोष्टीचा कोणीही विपर्यास करू नये. फोटो टाकायला कुणालाही बंदी नाही किंवा काही नाहीये. फक्त त्याच्यात वेळ आपला जाईल. ह्या ग्रुप मधल्या सगळ्या 100 लोक जे काही गोळा झालेले आहेत आपण सगळे, तर त्याच्यात वेळ जाऊ नये हा माझा फक्त हेतू आहे. कोणत्याही देवाबद्दल घृणा किंवा त्याच्याबद्दल तिरस्कार नाही. तर तो वेळ जाऊ नये. मग ते बघितलं की लाईक, व्हेरी गुड वगैरे अशा कॉमेंट्स येतात आणि त्याच्यातच आपला वेळ जाऊ नये. इतर ग्रुपवर किंवा इतर आपले खाजगी जे आपले मोबाईलचे आपले हे जे काही व्हॉट्सअप आहेत त्याच्यात आपला बराचसा वेळ म्हणजे जाऊ शकतो. चांगला आहे तो वेळ, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाहीये. पण हे मी क्लिअर करतो माझ्या मनातल्या भावना, कुणाच्याही भावना दुखवण्याचा माझा हेतू नाहीये याच्या मागे. दुसरी गोष्ट, एक कृष्ण स्तुती जी आपण त्या दिवशी गायली होती तर त्याच्यावरच ते रोज वाचा आहे म्हणजे ऐकावं मी येण्याच्या पूर्वी हा एक आला. त्यानंतर एका बंधूंनी त्याचा अर्थ सांगावा असं पण मला म्हणजे विनंती केलेली आहे. तर ज्यावेळेस आपले भगवद्गीता होईल त्यावेळेस त्याच्यानंतर मग शक्य होईल तर मला आठवण करून द्या. त्याचा अर्थही मग कधीतरी एकदा सांगेल मी तुम्हाला. नाही असं काही नाही. आपण आता मूळ जो मुद्दा आहे तिकडे वळूया. 6व्या अध्यायाला आपण आता आरंभ केलेला आहे. 15 श्लोकांची संथा झालेली आहे आणि त्या संथेमध्ये आपण त्याचा अर्थ बघत आहोत. हा जो 6वा अध्याय आहे तर 3रा अध्याय कर्मयोग, 4था अध्याय कर्म संन्यास योग आणि 5वा अध्याय जो आहे हा परत एकदा कुठला आहे तर संन्यास योग. म्हणजेच ह्या 3 अध्याय कर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, त्याच्यातून संन्यास म्हणजे दूर कसं व्हायचं, ते आपल्याला बाधक कसं ठरणार नाही आपलं कर्म, याविषयीची चर्चा भगवंताने केली. 5व्या अध्यायाच्या सरते शेवटी आत्मसाक्षात्काराचं अंतरंग जे साधन आहे असा जो ध्यान योग आहे तो त्या ठिकाणी सांगितलेला आहे. सूत्रभूत श्लोकाने आपल्याला उपदेश केलाय. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवांतरे भ्रुवो प्राणापानौ समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणो. भगवंताने आपल्याला सरते शेवटी 27व्या श्लोकामध्ये हा उपदेश केला अर्जुनाचं निमित्त करून की ध्यान करायचं असेल तर बाह्य विषय आपल्याला स्पर्श करायला नको. आम्हाला संस्कृत शिकवायला जे शिक्षक होते ना त्यांनी आम्हाला एक उदाहरण असं दिलं होतं भक्त मंडळींनो की अभ्यास करायला बसल्यानंतर शेजारून रणगाडा जरी गेला तरी तिकडे आपल्याला आवाज आल्याचा भास झाला नाही पाहिजे. इतकं आपलं मन एकाग्र असलं पाहिजे आपल्या अभ्यासामध्ये, तर तो अभ्यास आपल्या लक्षात राहतो. म्हणून ही शांतता असली पाहिजे अभ्यास करताना. किंवा बाहेर जरी काही आरडाओरडा झाला, कुठेही काही जरी खट्टखुट्ट झालं तर आपलं सगळं लक्ष त्या अभ्यासाकडेच असायला हवं. हे आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं. आता हे फक्त रूपकात्मक आहे. रणगाडात काय पण नुसतं साधं खट्टखुट्ट वाजलं तरी आपलं लक्ष तिकडे जात असतं, तर ते लक्ष जाऊ नये म्हणून भगवंताने सूत्ररूपाने सांगितलं स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्या, म्हणजे बाहेरचे कुठलेही विषय असतील त्याचा स्पर्श, रस, रूप, गंध इत्यादी जे 5 विषय आहेत त्याची बाधा साधकाच्या जीवनात आली तर तो साधना परिपूर्णपणे घेऊन जाऊ शकत नाही. याचे उत्तम उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल तर विश्वामित्रांची साधना कोणी भंग केली होती सर्वश्रुत आहे. इतक्या वर्षापर्यंतची साधना फक्त एक आली नर्तकी आणि तिने विश्वामित्रांना त्याच्यापासून दूर नेलं कोणीकडे तरी. अशा पुराणांमधल्या आपण कथा ऐकल्या तर खूप ऐकायला मिळते की आपल्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे एक साधी सोपी गोष्ट आहे
आंधळा म्हणजे काय, तर अज्ञानी, त्याला दिसत नाही ना, अज्ञानी आहे. एका आंधळ्याला एका घरात बंद करून ठेवलं होतं आणि त्याला सांगितलं होतं की दार उघडं आहे, तुला बाहेर पडायचं तर पण. तो आंधळा आहे, खोलीचं दार उघडं आहे, दार लावलेलं नाही, दार उघडत आहे, तुला बाहेर पडायचं तर पण, त्याला सोडून दिलं त्या खोलीमध्ये आंधळ्याला. दार खरंच उघडं होतं. आणि त्याला आता आंधळ्याचं लक्षण कसं आहे, आपल्या सर्वांना श्रुत आहे. आंधळ्याचं लक्षण असं आहे की असं चाचपडत कशाच तरी अंदाज घेत घेत चालायचा. आणि त्याला नेमकं आहे ना दाराच्या पलीकडच्या बाजूला, म्हणजे जिथं दार संपताना तिथे सोडलं होतं. आता तो चाचपडत असं उजव्या हाताने असे गोल फिरत 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 इथपर्यंत आला. कुठपर्यंत, दाराच्या बाहेर म्हणजे दारातून बाहेर पडायच्या वेळेपर्यंत तिथं आला. नेमका तिथं विंचू ठेवलेला होता सोडणाऱ्याने, विंचू ठेवलेला होता मुद्दाम जाणीवपूर्वक. त्याचा हात असा आला, त्या विंचवाचा स्पर्श त्याला व्हावा आणि विंचवाचा डंख बसल्यावर काय होईल, हात भिंतीचा मागे आला, हात भिंतीचा मागे आला, पाय चालत राहिले. पायाला सवय, आपल्याला बाहेर पडायचंय, रस्ता शोधायचा. पण विंचवाच्या डंखामुळे काही क्षणभर काय झालेलं आहे, तर तो हात मागे आला, पाय चालत राहिले, दाराचा जो प्रदेश आहे तेवढा टळला आणि परत त्याचा हात वेदना थोड्या कमी झाल्या असं त्याला भाव झाला. परत हात भिंती लागला आणि तो फिरत राहिला, परत तिथं आलं की परत विंचाचा डंख. म्हणून नाथाने सांगितलं, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. विंचू कशाचा चावला, तर बाह्य स्पर्शान, हे जे बाहेरचे विषय जे आहेत ना, या तमगुणाचा विंचूची बाधा झाली, रजगुणाची बाधा झाली आणि आम्ही आमच्या ध्येयापासून ते होऊ नये म्हणून भगवान म्हणतात 6वा अध्याय. आता हा जो आहे ना, हा ध्यान योगाचा अध्याय आहे. 6वा अध्याय जो आहे हा ध्यान योगाचा आहे. ध्यान कसं करावं, आपण मन एकाग्र करण्यासाठी एक साधन आहे ध्यान करायचं, त्याचा उपदेश केलेला आहे. सूत्रबद्ध श्लोक जो 5व्या अध्यायात सांगितलेला आहे, या विवरणासाठी 6वा अध्याय आरंभ केलाय भगवंताने. म्हणून ध्यान योगावर आरोहण करायला समर्थ कोण होईल, कशा प्रकारचं त्याने आणि कर्म करायला हवं आहे. भगवान उवाचो, भगवान त्याची स्तुती करतात. गृहस्थाप्रमाणे कशा प्रकारे कर्म करावं, कसं विधान आहे, तर भगवान पहिल्यांदा ह्या आशयाचे अर्थाचे शब्द खूप वेळा सांगून झाले. निराश्रिता वगैरे आपल्याला शब्द येऊन गेला. तर काय म्हणले, कर्म फलम अनाश्रिता कार्यम कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियाः. कर्म फलम अनाश्रिताः याः कार्यम कर्म, नंतर काय, करोति साहा संन्यासी योगी च निरग्निनाः च क्रिया अक्रियाः. या 14 श्लोकांच्या शब्दांमधला अर्थ काय आहे, तर कर्म फलम अनाश्रिताः म्हणजे कर्माच्या फलाचा आश्रय न केलेला. भगवंतांनी सांगितलं, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. अरे अर्जुना, जीव मात्र जो आहे ना, हा कर्म करण्याचा अधिकारी आहे. फलाची आशा अपेक्षित नाहीये की मला काय मिळेल याच्यापासून, काहीच अपेक्षा नाहीये, काही अपेक्षा नाहीये की काय मिळेल. जग पुष्कळ म्हणतं, हो म्हातारपणचा आणि आसरा झाला, कशाचा, मुलगा झाला, म्हातारपणे तुम्हाला काठी झाली. आईच्या मनात आहे का भाव, हा नाही. माझं कर्तव्य आहे की त्याला मी जन्म दिला आहे, तर त्याला मोठं करणं, लहानचं मोठं करणं, सज्ञान करणं. आणि सज्ञान झाला की आई आपली हळूच त्याच्यातून मन आपोआप काढून घेतील, काढायला हवं. बस माझं कर्तव्य मी केलं. आणि अजूनही जेव्हा जेव्हा त्याला माझी गरज लागेल तेव्हा तेव्हा मी त्याच्या समोर, माझा प्राण आहे, माझ्या अंगात शक्ती आहे, तोपर्यंत अशीच उभी राहणार आहे. आणि मला बाकी त्याने कसं वागावं हे माझ्या हातात नाही, मी कसं वागायचंय माझ्या हातात आहे. म्हणून आईला श्रेष्ठ मानलेलं आहे. असो तर भगवान काय म्हणलेले आहेत की फळाची आशा नाही धरायची. योगी तोच, ध्यान त्याच लागतं की जो फळाची आशा नाही धरत, कर्माच्या फलाचा आश्रय न केलेला. या म्हणजे जो गृहस्थ, कार्यम कर्म अवश्य कर्तव्य कर्म जे आहे, नियत कर्म नित्य. आणि नित्य कर्म काय सांगितले आम्हाला, तर अग्निहोत्रादी कर्म सांगितलं आहे. रोज अग्नी प्रज्वलित करायचा, त्यामध्ये आहुती द्यायची. वैश्वदेव करताना अग्नि कार्य सांगितलंय आम्हाला, ते करायचं आहे. करोती म्हणजे तो करतो. सा संन्यासी, तोच संन्यास आहे. योगी तोच आहे केवल.
अग्निरहित नव्हे तर क्रियारहित नव्हे. अग्निरहित आणि क्रियारहित पुरुष संन्यासी व योगी आहे असे मानू नये. ज्याने स्रौत स्मार्तक अग्नीचा त्याग केला आहे त्यामुळे अग्निसाध्य क्रिया सोडल्या आहेत. तसेच तप दान इत्यादी अग्निसाध्य नसलेल्या क्रियांचाही त्याग केलेला आहे. म्हणजे ज्याने यज्ञ त्यानंतर दान तपोरूप कर्म सोडले आहे तोच तेवढा संन्यास आणि योगी असे समजू नये. काय गंमत आहे, संन्यासाची व्याख्या आम्हाला काय माहिती आहे साधारणपणे भगवंताने सांगितलं. संन्यासी म्हणजे काय, संन्यास आणि आपला जो पूर्वाश्रमीचा जो कर्म असेल ना ते सगळं सोडायचं. म्हणजे अग्निहोत्र असेल तर अग्निहोत्र करायचे, संन्यास घेतल्यानंतर गरज नाही. गळ्यातल्या जानव्याचा त्याग, शिखेचा त्याग, अंगावर का शेंडी जी ठेवलेली आहे तिचा पण त्याग करायचा, सगळं सोडायचं. संन्यासाने कुणाला नमस्कार सुद्धा करायला सांगितलेलं नाही, पण जन्म दिलेली आई समोर आली तर संन्यासाला नमस्कार करणार. बघ आई किती मोठी, आईचा अधिकार किती मोठा आहे. मुलाने संन्यास घेतला आहे त्याला कुणाला नमस्कार करायची गरज नाही, कारण तो प्रत्यक्ष भगवंत स्वरूप आहे. आता त्याला कुणाला नमस्कार करायची गरज आहे. पण समोर जर जन्म दिलेली आई आली तर मात्र तिला नमस्कार करावा लागतो. एवढा मोठा अधिकार आहे आईचा. आईचं ऋण आपल्या पाया अंगावरची जी चामडी आहे ना स्वतःची, त्या मुलाच्या अंगावरची चामडी आहे ना त्याने जोडे जरी करून घातले ना आईच्या पायात आणि ते झिजले ना तरी आईचं ऋण फिटत नाही कधीच, आयुष्यात कधीच फिटत नाही. पण आपले आत्ताची मुलं जी आहेत ना यथाकथा तथाकथा यथा हुशार झालेली, स्वतःला हुशार म्हणून आईला खूप सहजपणे म्हणतात, आई तुला हा योग्य अलंकार आहे आईसाठी. तू कसा हुशार झालास, तुझ्या आईला जर समजत नसत तू कसा हुशार झाला असतास रे वेड्या, थोडा विचार कर रे. तिने काहीतरी घडवलंय तुला म्हणून तू हुशार झालायस रे आज. तू स्वयंसिद्ध हुशार नाहीयेस. तू काय कपिल मुनी आहेस काय स्वयंसिद्ध हुशार असायला? स्वयंसिद्ध आहेस काय तू? नाही. तर सगळं सोडायचं मग संन्यास. भगवान म्हटले की हा बाह्य संन्यास दिसतोय परंतु खरा संन्यासी कोण आहे तर फलाची आशाच ठेवली नाहीये. मी माझं कर्म करत राहील पण त्याच्यातून मला काही मिळावं का ना मिळावं ही आशाच नाही. मग तो अग्निकार्य करत राहील, गृहस्थ असेल तरी तो संन्यासीच समजा. काय गंमत आहे. भगवंताची व्याख्यात काही निराळी बरं. सत्याधिकात संन्यासी व्हायचं असेल तर संन्यासाचा जो दीक्षांत समारंभ असतो ना भगवत भक्तांना, तो सहजासहजी आपल्याला पाहायला मिळत नाही. स्वतःच्या सगळ्या आपण जसं मृत्यूनंतर जे मासिक उन्मासिक षण्मासिक अशी जी श्राद्ध वगैरे करतो ना ती सगळी स्वतः करा. संपला आता माझं, हा देहच नाहीये माझा, शरीर माझं नाही, मी आत्मस्वरूप आहे. मग काय करायचंय तर सगळी कर्म स्वतः करायचे. काय गंमत आहे. परत त्या मनात विचारच ठेवायचा नाही काही की मी कुणी आहे, माझं कुणी कर्म करेल वगैरे वगैरे. तेवढं बघितलं ना तर इतकं वैराग्य येतं की नुसतं संन्यास घेण्याची दीक्षेचा कार्यक्रम डोळ्याने बघितलं तरी आपल्याला असं वाटेल की झाला आपलाच संन्यास झालं की काय. कुणाच काहीच नाही. कुणाचं नातच संपलं मग तिथून. ना बायको आहे, न मुलगा आहे, न घरातलं धन दौलत, सगळं सगळं संपलं. कशाचे उच्च एका क्षणार्धात निसंग होऊन जायचंय. कशाचाही संगतीत धरायचे नाही. न अग्नीचा न दानाधिकाचा या सगळ्यांचा त्याग करायचा. याला संन्यासित्व सांगितलेलं आहे. गृहस्थाला मुख्य वृत्तीने संन्यासित्व आणि योगित्व कधीच शक्य नाही, पण भगवंताला गौण वृत्तीने त्याच्या ठिकाणी या दोन्ही संपादन करायचे आहेत. आणि म्हणून त्यांनी पूर्वोक्त दोष त्या ठिकाणी येत नाही. आणि म्हणून सांगितलंय की ज्याने कर्माच्या फलाचा त्याग केला, आपण हे केल्यानंतर आपल्याला परत काय मिळेल की झालं. भगवान म्हणले तोच संन्यासी समजावा. त्याला अग्निकार्य केलं काय नाही केलं काय किंवा करत राहिला तरी दोष नाही. आणि न केल्यासारखंच आहे, ते न केल्यासारखंच आहे असं समजा, पण ते करत राहायचं त्याने. परंतु त्याच्यात कसल्याही प्रकारची अपेक्षाच नाही ठेवायची. कसल्याही प्रकारच्या अपेक्षा ठेवायच्या. अग्निहोत्रादी कार्य जे आहे हे निरपेक्ष बुद्धीने न चुकता काहीही झालं तरी करत राहायचं आहे. आणि आपलं नैमित्तिक कर्म जे आहे ते सुद्धा न चुकता करत राहायचं आहे. याला भगवान म्हणतात गौण रूपाने संन्यासीच आहे. गौण रूपाने संन्यासीच आहे. त्याग केलाय त्याने सगळ्या शरीराचा, शरीरासंबंधी असलेल्या प्रत्येक गोष्टीचा. तो कधीही अपेक्षा करत नाही या शरीराला सुख मिळावं.
आत्मा आत्मा सदा सर्व का सुखीच आहे. आपण कधी कधी थकल्यावर काय म्हणतो, आज फार थकवा आला, आता काय देवाला समजते की अजून काय करायची साधना आणि उपासना काय. पण तो जो असतो ना त्याला संन्यासपद पाहिजे, गृहस्थाश्रमात असो, तो न चुकता कला मात्रानेही त्याचा थोडा सुद्धा आणि बाजूला न करता आहे तसंच तेवढंच तेवढंच कर्म करत राहतो आणि परत त्याच्यातून अपेक्षा काही ठेवत नाही की मला याच्यातून परत काही मिळेल. हे असं करत राहिला की बस तो संन्यासी झाला. भगवान म्हणले संन्यासी म्हणजे आहे तरी काय, चित्ताच्या व्याकुळतेला कारण होणाऱ्या कामनेचा त्याग केल्यामुळे चित्ताच्या समाधानाधिकांची सिद्धी होते. त्यामुळे कर्मी गृहस्थाच्या योगित्वाची सिद्धी होते. भगवान पुढे सांगतात, या संन्यासमिती प्राहुर योगम तम विद्धी पांडव नह्य संन्यस्त संकल्प योगी भवती कश्चन. पांडव म्हणजे अर्जुना. यम म्हणजे ज्याला, संन्यासम इति म्हणजे खरा संन्यास आहे, प्राहु असे म्हणतात, तम म्हणजे त्याला, योगम म्हणजे योग, विद्धी म्हणजे तू जाण, त्यालाच योगी किंवा योग जाण. कारण का तर असंन्यस्त संकल्प, ज्याने संकल्प टाकलेला आहे नाही, ज्याने संकल्पच टाकलेला नाही, मग त्याला कसं काय योगी म्हणायचं सांग बरं. संकल्पच टाकलाय, संकल्पाचा त्याग केला. आम्हाला संतांनी सांगितले ना, संकल्पावी माया संसाराची, संसाराबद्दल असलेली जी माया किंवा आपलेपण आहे त्याचा संकल्प करू नका. काय संकल्प करायचा, मी आजपासून संसार सोडत आहे, होईल का आमचा संकल्पाचा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पाची माया, संकल्प सोडून टाकायचा की मी आजपासून संसारात नाही, संपलं माझा संसाराचा विच्छेद केला. खरा संन्यासी काय करतो, सर्व कर्मे त्याची साधने सोडतो, त्यामुळे सर्व प्रकारच्या प्रवृत्तीचे करण्याचा जो काम त्याचे कारण संकल्प यांचा तो त्याग करतो. संकल्पाचा त्याग केला असता त्याचे कार्य आणि काम सुटतो. कामाच्या अभावी त्याचा प्रवृत्ती त्याग सिद्ध होतो. भगवत भक्तांनो, संन्यासी सर्व कर्म त्याचे फले याविषयीचा संकल्प यांचा त्याग करतो अशी अपेक्षा धरलेली आहे. आनंद रामायण या कथेमध्ये, आनंद रामायण, रामायणाच्या खूप कथा आहेत, त्यापैकी आनंद रामायण नावाची एक जी कथा आहे त्या कथेमध्ये राजाच्या अधिकाराच्या स्थानावर म्हणजे सिंहासनावर कोण बसलेले तर रामराय, आणि मंत्री कोणाला नेमले तर स्वतःच्या भावाला लक्ष्मणाला. पहिल्यापासून सवय वाचील कदाचित ही आपल्या भारत देशामध्ये की आपला भाऊ किंवा आपला ज्ञातिबांधात मंत्री करायचा. आता असं नाही. पण मग एक कुत्र केकाटत होतं, कुत्र विवळत होतं, ओरडत होतं. रामाने मंत्र्याला विचारलं, मी राजा आहे, माझा मंत्री असा कसा दुर्लक्ष कर. कुत्र विवळतय, तुला उत्तर नाही शोधतायत का त्याचं. माणूस नाही, कुत्र विवळतय. कुत्र्याला काय झालंय कारण मला शोधून लगेच सांग म्हण. लक्ष्मणाने लगेच त्याची आणि काय असेल ती योजना लावली आणि शोध लावला. तर त्याला तपासांती लक्षात आलं, कुत्र्याला संन्यासाने दगड मारलाय म्हणून कुत्र विवळत आहे. रामाला रिपोर्ट केला, कुत्र विवळतय कारण का संन्यासाने त्याला दगड मारलेला आहे. रामराय म्हणले, संन्यास हजर किया जाय, संन्यासाला दरबारात हजर करा. संन्यासाला हजर केलं. रामाने संन्यासाला विचारलं, तुम्ही दगड मारला का. संन्यासाने सांगितलं, हो मारला. रामाने विचारलं, कारण का. म्हणे, मी माधुकरी मागून 5 घरं फिरतो. संन्यासाने 5 घरी माधुकरी मागायची, जी मिळेल ती खायची, नाही मिळाली तर गप्प बसायचं आणि वेशीच्या बाहेर राहायचं. बरोबर आहे ना. म्हणे, हो. म्हणून तर मी माधुकरी मागायला मध्ये गेलो, मला 5च घर माधुकरी मागण्याची आज्ञा आहे माझ्या धर्मानुसार. सगळं सर्व संग त्याग परित्याग केलेला आहे, घर नाही, दार नाही, काही नाही. राम म्हणले, मला सगळं समजलं, पुढे बोला. म्हणे, माधुकरी घेऊन जात होतो. माधुकरी घेऊन जात असताना काय झालं आहे तर ते कुत्र माझ्या मागे लागलं, कारण माझ्या हातात माधुकरी होती. मला भीती वाटली, तर हे धावलं आणि जर माझ्यावर जर झेप टाकली, माझी माधुकरी यांनी खाल्ली तर मी उपाशी राहील. म्हणून मी माझ्या संरक्षणासाठी याला दगड मारला. रामराय म्हणले, संन्यास घ्यायला महाराज जरा घाई झाली असं वाटत नाही तुम्हाला. म्हणे, का. संन्यास या शब्दाचा अर्थ काय, सम्यक न्यासा असं संन्यासा. कसल्याच प्रकारची आशा ठेवायची नाही. माधुकरी मिळाली काय, नाही मिळाली काय, मिळालेली माधुकरी खाता येईल की नाही याचा सुद्धा संकल्प मनात असला नाही पाहिजे. संकल्पावी माया संसाराची, सोपा नाहीये संतांनी सांगितलेलं वचन. भगवान म्हणले, हेच तर आहे ना.
की संन्यासी सर्व कर्मे त्यांची फले या विषयीचा संकल्प यांचा त्या करतो. हा कर्मी योगी ही कर्म करत असताना त्याच्या फलाविषयीचा संकल्प सोडून टाकतो की मला काही नकोच आहे याच्यातून. बस हा विचार आला की संन्यास झाला रे. भगवान कृष्णाला संन्यासी म्हणजे भगवी कपडे घातलेला, छाटी हातात धरलेला, शेंडी नसलेला हा अपेक्षितच नाहीये. कपडे कोणतेही घाला, वृत्ती कशी आहे तुमची त्याच्यावर तुम्ही संन्यासी आहात की भोगी आहात की योगी आहात हे त्यावेळेस भगवान म्हणले मी ठरवी, मी सांगतो तुला. ज्याने फलाविषयीचा संकल्प आशय टाकलेला नाही असा कोणताही योगी आणि संन्यासी होऊ शकत नाही. भगवान म्हटले. रामाने विचारलं की म्हणे तुम्हाला खाई झाली का? ते म्हणले आता खाली झालं. ते म्हणे काय असेल ते बघा म्हणे रामने, तुम्ही शिक्षा द्या, काय द्यायची ते काय द्यायची ते शिक्षा द्या. रामराय म्हणे अपराधी कोणाचा आहेस तू? श्वानाचा. मी कशी शिक्षा देणार तुला? मी कशी शिक्षा देणार? ज्याचा अपराध केला तो शिक्षा देणार ना. रामाचा दरबार असा होता, मी नाही शिक्षा देणार. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो राम राज्य आलं पाहिजे, राम राज्य आलं पाहिजे. परंतु ह्या राम राज्याचा अर्थाचा इतका विपरीत अर्थ काढला आमच्या भारत देशाने की राम राज्य म्हटलं की सगळ्यांना असं वाटतं की भाजपचंच राज्य आलं पाहिजे. राम फक्त भाजपचं अशी म्हणजे चुकीची संकल्पना सगळ्यांची झालेली आहे. राम सगळ्यांचा आहे. हे महापुरुष असं आंबेडकर असेल, शिवाजी महाराज आहे, हे जे महापुरुष नाही कोणा एका समाजाचे बांधलेले नाहीये. सगळ्यांच्यासाठी मुक्त आहे. सगळे त्याच्यावर अधिकार गाजवू शकतात, सगळे त्यांचा अनुयायी होऊ शकतात. हे असं म्हणायचं नाही की आंबेडकरांचे आम्हीच अनुयायी आहोत, शिवाजी महाराजांचे आम्हीच अनुयायी आहोत, रामाचे आम्हीच अनुयायी. सगळे रामाचे, सगळे आंबेडकरांचे आणि सगळे शिवाजी महाराजांचे, सगळे महात्मा फुलेंचे. याच्यावर किती दिवस आपण हे सगळं भिजत घोंगडं ठेवणार आहोत आणि सगळ्यांना छळत राहणार आहोत? जरा कधीतरी धर्मग्रंथ आहे ना डोळसपणे वाचली पाहिजे, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समाजामध्ये तेढ निर्माण करून कसला मी आणि आमची पोळी भाजून घेतो आणि खुर्चीवर बसायचा अधिकार सांगतो. भगवान म्हटले की कसल्याच प्रकारच्या फळाची आशा न धरणे म्हणजे काय आहे तर संन्यास आहे. भगवंताने सांगितलं फलाच्या अपेक्षा न करता आचरलेला कर्मयोग हे ध्यान योगाचे बहिरंग साधन आहे. भगवान म्हटले फळाची आशा नाही करायची, कर्म करत राहायचा. हा बहिरंग झाला संन्यासाचा किंवा ध्यानाचा बहिरंग. ज्यावेळेस फळाची आशा नाही त्यावेळेसच आपण आणि ते कर्म मनापासून करू शकतो. नाही तर सारखा विचार येईल मी हे सगळं करतोय पण होईल ना माझं काम, हे मी सगळं करतोय पण होईल ना माझं. नाही का आपण एखादा पूजेचा संकल्प सोडला की गुरुजींना 10 वेळा प्रश्न, पण गुरुजी ह्या पूजेने माझं काम नक्की होईल ना, ह्या पूजेने माझं काम नक्की. अरे तू देवावर भार ठेवणं. अनन्या चिंतयंतो माम ये जना पर्युपासते. भगवंताचं वचन आहे 9व्या अध्याय 21वा श्लोक. काय तू माझं चिंतन कर, मग जो कोणी चिंतन करेल ना त्याच्या योगाने क्षेमाची व्यवस्था मी करतो, तुम्ही नका करू म्हणे भगवान म्हणते. असं ध्यान योगाचं बहिरंग काय आहे? कर्मयोग. कर्म असं झालं पाहिजे की ज्याच्यात अपेक्षाच नाही कशाची, अपेक्षाच नाहीये कशाची. मग मोठा आनंद मिळतो. बरं मोठा आनंद मिळतो. म्हणून कर्मयोगाचे संन्यासत्वाने स्तुती करून आता कर्मयोगाला ध्यानयोगाचे साधनत्व कसे आहे हे भगवान सांगत आहेत. आता पहिल्या 2 श्लोकामध्ये कर्म किती श्रेष्ठ आहे ते फक्त कशा पद्धतीने केलं श्रेष्ठ होतं हे परत एकदा समजून सांगितलंय भगवंताने की आता इकडे वळूया म्हणे. योगम आरुरोक्षोर मणिर्योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. भगवान म्हटले ध्यान योगावर आरूढ होण्याची इच्छा ज्या कोणी मोक्षग्रस्ताला होते त्याने कर्म कसं करायला हवं एकदा परत लक्षात आलं ना. कर्म आणि निरपेक्ष बुद्धीने फलनिरपेक्ष आणि कर्मानुष्ठान करायला हवंय. कारणम साधनम त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी ते सांगितलं की कर्म कसं करायचं तर कशाच्याही फळाची अपेक्षा धरायची नाही, कशाचीच अपेक्षा करायची नाही. तस्य एवं योगारूढस्य मन तोच मुनी कर्माभ्यासाने योगारूढ झाला आहे असं त्या ठिकाणी असता त्याला शम म्हणजे उपशम सर्व कर्मापासून उपराम पावणे आणि कारण सांगितले आहे चित्तशुद्धीच्या द्वारा ध्यानयोगाची प्राप्ती व्हावी आणि अशी इच्छा असलेल्या मुनीला कर्म हे साधन सांगितलेले आहे. इथे मुनी शब्द जो आहे ना भक्त मंडळीनो कर्म अनुष्ठान करणाऱ्या गृहस्थाला उद्देशून आहे. मुनी हा शब्द जो आहे हा
कारण तो फलाची आशा न करता जो कर्म करतो ना तोच मुनी असतो. आपल्याला मुनी या शब्दाची व्याख्या कशी सांगितली गेली की आपल्या डोक्यात काय बसली आहे की पांढरे स्वच्छ किंवा भगवे कपडे पाहिजे मुनींचे, नाही का, दाढी वाढलेली पाहिजे, कपाळी गंध पाहिजे वगैरे. आणि त्यांना कशाची अपेक्षा नसते बघा मुलींना. काय ते हातातच भिक्षा घेतात, जेवढी बसेल तेवढी खातात. कोणी कोणी काय काय नियम पाळतात आपल्या ह्या जीवनामध्ये की बस हातावर मिळेल तेवढंच खायचं, बाकी जास्त नाही खायचं. आपण ताटभर खातो, परत परत घेतो, खातच राहतो, झोपतच राहतो. नाही, ते फक्त किती खातात, शरीर ते काम करण्यासाठी, भगवंताचं नाम घेण्यासाठी सक्षम राहायला पाहिजे एवढंच खावं, असं त्यांचा अभिप्राय आहे. भगवान काय म्हणले, मुनी शब्द कर्म अनुष्ठान निरपेक्ष बुद्धीने करणारा जो कोणी असेल ना, गृहस्थ, त्याला उद्देशून मुनी शब्द वापरलेला भगवंताने. तो आरुवृक्ष या शब्दाचा एक आहे तर आरूढ होण्यासाठी आणि तो मुनी श्रेष्ठतम आहे अशाच प्रकारचा. पुढे योगारूढ झालेल्या कर्मी गृहस्थाने श्रम म्हणजे काय, सर्व कर्मापासून निवृत्ती हेच एक कारण म्हणजे योगारूढत्वाचे साधन सांगितले आहे. साधन जो जो कर्मापासून उपराम पावतो तो तो आयास रहित आणि जितेंद्रिय झालेल्या त्याचे चित्त समाहित होते. म्हणजे तो जशी तशी आणि काय करतो तर कर्मे सोडतो तसा तसा निरायास जितेंद्रिय आणि शांत चित्त होत जातो. आणि तसे झाले असता तो झटकन योगारूढ होतो. आपण एक दृष्टांत बघितला होता भगवत भक्तांना. एक साधू म्हणत होते की मी काय करतो तर साधना करतो, पूजा करतो, ध्यानधारणा करतो, तेव्हा माझं मन एकाग्र राहतं. एकदा त्याच्यातून विसर्जन अवस्थेला आलं की परत विक्षिप्त होतं. मला बायको नाही, मला मुलं नाही, माझं कसं होईल, काय होईल. मग काय झालं तर त्याच्यापासून तो दूर गेला म्हणून त्याला त्रास होतो. मग एक दुसऱ्या साधूने त्याला सल्ला सांगितला की तू यशोदा बन मनाने आणि त्या बाळकृष्णाची जी पूजा करता ना तू रोज ठाकूरजींची, त्याला काय समज तर प्रत्यक्ष कान्हा समज, लाला समज. आणि यशोदा जेवढे लाड पुरवेल ना त्या कान्हाचे, जेवढे लाड पुरवले असतील ना यशोदेने तेवढे लाड, आणि त्या ठिकाणी तू त्या देवाचे पुरव, बघ काय होतं चमत्कार. कसा चमत्कार होतो तर एकदा बघा तर खरी म्हणे. आपण काल अभिषेक केला, प्रत्येकाला काहीतरी वेगळी अनुभूती आली असेल, जेव्हा कदाचित नंतर येईल. आपण नेहमी अभिषेक करतो. बऱ्याच जणांचे ह्या ग्रुपवर म्हणजे मेसेज पण आले की खरंच गुरुजी आज वेगळंच काहीतरी वाटलं. काय वाटलं वेगळं? तुम्ही त्याच्यात लक्ष घातलं म्हणून वेगळं वाटलं. रोज अभिषेक, नेहमी अभिषेक करता, घर पाणी की ओत खाली ते फेकून, घर देव की देव ठेवून उचलून, देवाला वेगवेगळा पंचामृत वाहना तुम्ही. बघा तुम्ही देवाला मर्दन करताना बघा तोच देव तुमचा कसा लकाकत होता की नाही, लकाकतो की नाही देव. वेगवेगळं पंचामृत नीट मत. आपण काय करतो, एक चमचा सगळे एकत्र केलं, एक चमचा टाकू का नको गुरुजन तर थोडंच टाका, फार नका टाकू. अरे टाक भरपूर देवाला, नीट सोड. काल जरी काही गोष्टी राहिल्या आपल्याकडून, काय थोडस कोमट पाणी घ्यायला पाहिलं होतं देवाला, जरा श्रम झाले असतील. इतकी काळजी घ्यायला पाहिजे देवाची. ज्या ऋतूत जे आपण स्वतःला वापरतो ना ते सगळ्याचे सगळं माझ्या देवाला वापरून बघा, बघा काय होतं चमत्कार. एकदा वापरून बघा. थंडीचे दिवस असेल ना, कोमट पाणी घ्यावं देवाच्या स्नानाला, त्याच्यात विसन घालावं. विसन न घालता देवाला गरम पाणी घालू नये. एवढा बारीक विचार करायला सुरुवात केली की आपली ही मनातली भाव जागृत होतात. भक्ती हे जे काय म्हणतात ना ते आपोआप जागृत होतं. मग देव हसल्याचाही भास होतो, देवाने लाडू आपल्याला दिलाय की काय असंही वाटतं. देव लंगडा नाहीये. आम्ही ठेस लागून पडलो ना तर तो म्हणतो माझ्या हातात लाडू पडू नको, खा आणि उभा राहा, काय गमय. म्हणून त्याला लड्डू गोपाल म्हणतो. म्हणून देवाची मूर्ती एवढी असावी की त्याच्या हातात खरं लाडू आहे असा भास असलेली मूर्ती समोर असावी. एवढीची छोटी नाही तर तिचं नीट निरीक्षण करता येईल आपल्याला, तिला नीट अलंकार घालता येतील. कधी कधी कानात डूल करावे देवाच्या, आणि डूल हलवून असं बघावं कानात ते अडकलं तर नाही ना देवाच्या माझ्या. आपण बाळाच्या कानाचे नाही का कानातल्या काड्या वगैरे हलवतो, नको काय घाण व्हायला, दुखायला नको कान, तसं इतका लाड करावा देवाचा. देवाला पुसताना सुद्धा आपल्या बाळाला पुसतो ना इतक्या मुलायमपणे, इतका प्रेमळपणे पुसावे. मग काय होतं, बस हे असं करायला लागलो की आपोआप योगारूढ होण्याचा आभास होतो. भगवान आपोआप योगारूढ होतो तो. त्याचं लक्ष आपोआप दुसरीकडचं बाजूला जातं. त्याला वाटतच नाही की आपल्याला ही पूजा झाली की अजून दुसरं काही, असं वाटतं की अजून चालली पाहिजे 15-20 मिनिटं, अजून चालायला हवी. माझ्या मागे खूप व्यस्तता होती भक्त मंडळीनं, नाही तर माझी अशी इच्छा होती की अभिषेक झाल्यानंतर तुम्ही शृंगार करेपर्यंत आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणूया देवाला. पण माझ्या मागे इतकी व्यस्तता होती की मला वेळ देणं शक्य नव्हतं त्यावेळेस. आणि काही वेळेस काय होतं की ऑनलाईनचं आहे ना हे नेटचं डिस्कनेक्ट होत चालतं कधी कधी.
आणि मग ते जे लांब बसलेले लोक आहेत ना ते त्याच्यापासून जरा वंचित होतात आपण करणाऱ्या सगळ्या गोष्टीपासून. म्हणून मी ते थोडस टाळलं. जर देवाने कृपा केली आणि हा विषाणूचा उपद्रव जर थोडा कमी झाला तर नक्की आपण अधिकाच्या महिन्यात जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा आणि मंदिरामध्ये किमान एकदा किंवा दोनदा तरी अशी पूजा करूया. मग तुम्ही बघा तो मागच्या अधिकाच्या महिन्यात ज्यांनी कोणी त्याच्यात सहभाग घेतला ना त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे की काय वेगळं पण वाटतं तिथे. एकत्र देवाची पूजा केल्यानंतर देवाची ती साधना हीच योगारूढ होण्याची आणि काय आहे तर हाच खरा म्हणजे भाव आहे. भगवान म्हटले सर्व कर्म संन्यास रूप म्हणजे शम म्हणजे ताबा मिळवलं पाहिजे आपल्या इंद्रियांना. ताबा ध्यान करण्याचे सामर्थ्य येईपर्यंत निष्काम कर्म अनुष्ठान व ते आल्यावर कर्मत्याग ही कर्मानुष्ठानाची कर्मफलाची मर्यादा फार महत्वाची आहे. काय गंमत आहे, एक गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय पुढच्या गोष्टीकडे वळायचं नाही. जोपर्यंत पूजेमध्ये खूप लक्ष लागत नाही तोपर्यंत अशी मांडी घालून बसणं ध्यान करणं हे अजिबात जमणार नाही आपल्याला. जर पूजेतच लक्ष लागत नाही तर नुसतं काही न करता कसं लक्ष एकाग्र होईल आमचं. जोपर्यंत देव समोर आहे तोपर्यंतच आमचं लक्ष लागत नाही देवाच्या पूजेत. तर डोळे बंद करा, नासाग्र दृष्टी ठेवा आणि इतकी जर उपाय सांगितले तर कसं लक्ष लागेल. आणि जर तासनतास पूजा करायची सवय लागली असेल तर डोळे मिटल्यावर तो देव तसाच्या तसा दिसला पाहिजे. मी कसं गंध लावलं, मी कसं अत्तर लावलं, देव कसे हसले, कसा आनंद वाटला देवांना सुद्धा मी अत्तर लावलं असा भास होतो महाराज. असा मुलायम स्पर्श होतो देवाच्या मूर्तीतला आपल्याला. कधी कधी लक्षात ठेवावं, कधी कधी अत्तर न लावता सुगंध येतो मूर्तीच्या मधून. कधी कधी कशाचा घंटा किणकिणतात, टाळ वाजतात, घुंगूर वाजते देवाच्या पायात, नुपूर वाजताय. देवाने जे पायामध्ये पैंजण घातले ना त्याचा बारीक चिमचिम चिमचिम आवाज. पुन्हा कुणाला काय काय आणि अनुभव येतात. आणि हा अनुभव आले की म्हणायचं योगारूढ झाला. मग योगारूढ झालाय. कर्मानुष्ठान करायचं आहे ते पण निष्काम कर्मानुष्ठान करायचं आहे. ते आल्यावर कर्मत्याग आपोआप होतो. मग कर्माचं बंधन राहत नाही. कर्मानुष्ठानाचे कर्मत्यागाची मर्यादा फार महत्वाची आहे. आता योगारूढ केव्हा झाला समजायचं आहे. भगवान म्हटले यदा येनेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुसज्जते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. योगावर आरूढ झालाय कसं समजायचं. बाह्य लक्षण काय आहे तर भगवान म्हटले आहे यदा ही म्हणजे जेव्हा योगी तो साधक आणि इंद्रियार्थेषु म्हणजे विषयामध्ये आसक्त झालेलाच नाहीये, सोडून दिलाय त्याने विषय, त्याला काही वाटत नाही त्या विषयांच्या बद्दल. त्याप्रमाणे कर्मसु म्हणजे नित्य नैमित्तिक कर्मामध्ये आणि तो आसक्तही होत नाही. काय गंमत आहे, कर्मामध्ये सुद्धा आसक्त नाहीये. ही अवस्था यायला खूप वेळ लागेला आम्हाला. कर्मातही आसक्त नाही. पुन्हा कोणाला देवाची पूजा केली नाही का संताप होता, आज आपली पूजा नाही झाली, आज आपली पूजा नाही झाली, मग आता काही होईल काय. आम्हाला देवाची पूजा झाली नाही म्हणून भीती नसते बरं का. खरं सांगतो मी मग की मग आपल्या घरावर काही संकट तर नाही येणार ना देवाची पूजा नाही झाली म्हणून. इतका देव रुष्ट किंवा वृक्ष नाही हो. जे देवाची कधीच पूजा करत नाही त्यांच्या कधी कोणते संकट आले. देव इतका त्याच्या मर्यादा इतका स्थिमित आहेत का देवाची कृपा फार मोठी आहे. तुम्ही काय केलं सांगा बरं आतापर्यंत. म्हणून आम्हाला आणि मागणी करावी लागली देवा पाऊस पाडा. न मागता पाऊस पाडतो, न मागता हवा देतो, न मागता अन्न आणि तयार करून आमच्यापर्यंत आणून पोचत. जे देवाचं काम करतात ना त्यांना तर मिळतं अन्न, परंतु ते देवाचं करत नाही ना. काहींचा तर जास्ती आरोप आहे, अहो ते काहीच करत नाही हो. त्यांच्या घरात 5 पक्वान्न रोज पक्व होतात. म्हणजे तुमची आशा आहे तुम्ही देवाचं केलं आम्हाला 5 पक्वान्न मिळायला हवे, हीच अपेक्षा आहे ना आमची. म्हणून आपण दुसऱ्याची स्पर्धा करतो. ते काहीच करत नाही तर त्यांच्याकडे सगळे हो, आम्ही एवढं करतो तरी आमच्याकडे काही नाही. अरे एवढं करून ते बोलून वाया घालवलं तुम्ही. एवढं करून मला सांगा ना, सुदामाला काय मिळालं होतं कृष्ण म्हणून, ध्रुवाला काय मिळालं होतं नारायण म्हणून, प्रल्हादाला काय मिळालं होतं नारायण म्हणून, तुकारामांना विठ्ठल म्हणून काय मिळालेलं आहे, ज्ञानेश्वराला विठ्ठल म्हणून काय मिळालेलं आहे, काय लौकिक सुख आहे. कोण आहे आम्ही 10 मिनिटं अर्धा तास पूजा करणारे कोण आम्ही आहोत, कोण स्वतःला समजतो कोण. जरा प्रश्न विचारा स्वतःला की आम्ही काय केलं देवासाठी म्हणून देवाने आमचं सगळं ऐकावं. काय केलंय आम्ही देवाचं म्हणून देवाने आमचं ऐकावं. अरे तू इतके अपराध करतोस तरीही देव तुला काहीच दंड करत नाही. हे तुझी देवाची कृपा समज.
ही देवाची कृपा म्हणून योगारूढ झालाय तो काय तर कर्मासु न अनुसज्जते म्हणजे कर्मात सुद्धा तो आसक्त नाही तरी कर्म करत राहतो. काय गंमत आहे ही अवस्था यायला फार वेळ लागतो भगवत भक्तांना. कर्म करायचं नित्य नैमित्तिक कर्मामध्ये आसक्त होत नाही तरीही ते कर्म करत राहतो. आनंद घेत कर्म करत राहतो. आनंद घेत कर्म करत राहतो. आसक्त नाहीये तरी आनंद घेत कर्म करत राहतो. आणि काय करतो सर्व संकल्प संन्यासी सर्व संकल्पाचा तो त्याने त्याग केलेलाच आहे केव्हाच. आणि त्यालाच काय म्हणायचं योगारूढस्तदुच्यते त्यालाच योगारूढ म्हणायचं आहे. ज्यावेळी किंवा ज्या अवस्थेत साधक शब्दादी विषयामध्ये आणि नैमित्तिक कर्मादीमध्ये आसक्त होतच नाहीये. तुम्ही म्हणाल मग हे तर खूप चांगलं झालं म्हणजे कर्म केलंच पाहिजे असं काही नाही. कर्म करायचं बरं अर्थाचे विपरीत अर्थ काढू नये. कर्म करायचं यज्ञही करायचे सगळं काही करायचं कशाची अपेक्षा ठेवायची नाही. काही काही लोकांना ना फार आणि विचित्र अशा प्रकारच्या सवयी असतात. कोणी आलं का मुद्दामच असं सावरायचं आणि मुद्दाम आहुती टाकायची. कोणी नसलं का पा आहुतीकडे लक्ष नाही काहीच नाही. कोणी असा मोठा माणूस VIP माणूस आला का बघा मी पूजा करतो बरं का तुमच्या बरोबर पण बसतो मी तर पूजा पण करतो मला सगळं माहिती आहे. हा बडेजाव करण्याची जी सवय असते ना आसक्त होऊन हा असला बडेजाव देवाला देव म्हणे याला योगारूढ नाही म्हणायचं याला दांभिक म्हणायचं. देव म्हणे या अशा गोष्टींना दांभिक म्हणायचं. कोणी नाही बघत त्यावेळेस आमची साधना झाली पाहिजे. कोणी बघितलं की जरा खुणा करो बरं एक अर्धा तास थांबा माझ्या माळा झाल्याशिवाय मी तुमच्याशी नाही बोलू. त्याच्यापेक्षा बोलून घे ना माळ बाजूला ठेवून दे. देव काही रुसत नाही तुझ्या. सगळं लक्ष माळायचे मणी इकडे ओढता सगळं लक्ष त्याच्याकडे. तो म्हणतो हा होऊ द्या तुमचं साफ आहे नाही जाऊ द्या नंतरच करील जप. अरे ही आसक्ती काही कामाची नाही. कोणी नसताना देवाचा जप जाप पूर्ण झाला पाहिजे. दर्शनासाठी नको सगळ्यांना दाखवण्यासाठी नको तर गपचिप निवांतपणे आणि प्रदर्शन तर कधीच करू नये आपल्या कर्माचं आसक्त होऊन. भगवान म्हणते शब्दादी विषयांमध्ये आणि नित्य नैमित्तिकादी कर्मामध्ये तो आसक्त नाही. विषय आम्हाला अवश्य भोगले पाहिजेत ही कर्मे मला अवश्य केली पाहिजे अशी तो वृत्तीच धरत नाही. इतकी सवय झाली पाहिजे ना कर्माची आपल्या इंद्रियांना. आपण श्वासोश्वास घेतो का हो घेतो की नाही. आता आपण श्वासोश्वास घेतो त्याच्यासाठी वेगळी काही प्रक्रिया करतो का. सहज आपण बोलताना उठताना बसताना झोपताना सुद्धा आपण श्वासोश्वास घेतो पण आपलं त्याच्याकडे लक्षच नसतं. असं लक्ष न देता कर्म झालं पाहिजे. म्हणजे कर्म लक्ष न देता करायचं याचा अर्थ पण असाही आपला निघेल चुकीचं झालं तरी चालते काय लक्ष द्यायचंच नाही सांगितलं ना आपल्याला नाही. तसंच्या तसंच पण त्या ती लक्ष नाही द्यायचं म्हणजे ते आठवायचं नाही मी हे केलंय मी हे केलंय मी हे केलंय नाही. हा भाव असला पाहिजे. म्हणून अशी वृत्ती धरली नाही हे मला असं केलंच पाहिजे. एक आपल्याकडे नियम आहे ना श्रावणाच्या महिन्यात सत्यनारायणाचा नियम आहे आपला. तो झाला नाही तर आपल्याला भीती वाटते. काही जरी झालं ना कुठे खुट्ट साधा बल्ब जरी उडाला ना सत्यनारायण केला नाही म्हणूनच बल्ब उडाला बरं. मुलगा आजारी पडला सत्यनारायण केला नाही म्हणूनच मुलाला ताप आला. ही जी संकल्पना का भाव आहे ना आमचे हे चुकीचे आहेत. आपल्या ऐहिक जीवनाशी त्याची जोडी आणि लावू नये आपल्या धर्मकर्माची. सुख मिळालं तरी मी देवाचं करेल आणि दुःख मिळालं तरी मी करेल. माझं काम येते जसा मी श्वास घेतोय ना तशी देवाची पूजा देवाची स्नान संध्या पूजा माझी जी काय हे न चुकता मला करायचंय. मला बाकीचं काहीच माहिती नाहीये हे करत राहायचं. विषयांच्या विषयीचे संकल्प सोडत राहायचे आहे. एकदा नाही सुटत खूप प्रयत्न करावे लागतात. थोडं थोडं करून मग ते विषय आपोआप सोडायचे आहे. मग आपल्याला आणि कर्माच्या फळांची सुद्धा अपेक्षा करायची. संकल्पाचा त्याग केला की विषय आणि कर्म यांचा त्याग आपोआप अनायासे होतो. आपण काय करणार आहोत याच्या बदल्यात आपल्याला काय मिळणार आहे हा विषय ज्यावेळेस सुटतो ना त्यावेळेस संकल्पाची गरज पण नाही काहीच नाही. बस आनंद घेत 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 कर्म करायचंय. आम्ही हरिपाठाला बसलो ना तर त्या हरिपाठाला संकल्प नाही. संध्येला संकल्प आहे पण तो कसा आहे ममोपात दुरितक्षयद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम प्रातः संध्या वा सायं संध्या उपाशिष्ये. म्हणजे मी आता उपासना करतोय माझं पाप नष्ट व्हावं म्हणून. मला आपण संध्येचा संकल्प कधी ऐकला असेल किंवा पाहिला असेल तर असं नाही लिहिलेलं की मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम
सर्व आधी व्याधी कृषी द्वारा व्यवसाय द्वारा आर्थिक मानसिक क्लेश निरासन पूर्वकम अशी लांबलचक यादी असते यज्ञ यागादिका कर्मांची की बाप रे बाप. आणि परत यजमान सुद्धा म्हणतो गुरुजी तुम्ही ते म्हणलेच नाही. म्हणलं काय हो? म्हणे मला स्वर्ग सुख पण मिळेल. म्हणलं हा ते विसरून गेलो बा, तुम्ही म्हणायचं बरं झाला आठवण करून दिली. गुरुजींना वाटतं आता याला मुक्त करा या कर्मातून. बा झाले काय स्वर्ग काय नका काय याच्यात कुठं गुंतत बसतो माझा भक्त. हा रोज यजमान माझी पूजा करतो देवाची पूजा करतो. सोडून द्यावा याला याच्यातून. याच्या पलीकडे आणि भगवंताने जे सांगितलेलं आहे न शशांको न पावका तद्धाम परमम गोलोकामध्ये याला आपण याला घेऊन जाऊन आपण याला जमलं तर आपण याच्याबरोबर जाऊ. याच्याकडे संपत्ती माझ्याकडे ज्ञान आहे दोघांचे मिळून साधना करू आणि दोघे गोलोकात जाऊ. तो नाही गुरुजी ते म्हणा ना स्वर्ग आदी सुख वगैरे वगैरे. गुरुजी त्याच्यात गुंतला यजमान आहे त्याच्यात गुंतला काय करा. एकदा कर्म संकल्प त्याग करून करायचं ठरलं की आपोआप कशाचे त्याग होतो. भगवान म्हणले तर विषय आणि कर्म यांचा अनायासे आपोआप त्याग होतो. काही वेगळं करावं लागत नाही. काहीच वेगळं करावं लागत आपोआप त्याच्यातून मोकळं होतं ते. परंतु ते कसं करायचं आहे समतोल वेगात करायचं आहे आणि सहज प्राप्त होणारी गोष्ट आहे ती. तुम्ही महिला लोक दही घुसळता की नाही? दही घुसळता. लोणी कधी येतो? तुम्ही असं काही वेळ काळ ठरवलेली काही इतक्या वेळात लोणी येईल असं नाही. तुम्ही समतोल वेगाने ती रवी असे मंथन करत राहिलात ना तर तुम्हाला समजायच्या कधी लोणी बाजूला झालं कधी ताक बाजूला झालं दयातून समजतच नाही. तसं आपण कर्म करत राहिला निरपेक्ष बुद्धीने कर्म संकल्प त्याग केला की मग कधी आपण त्या संसारातून आणि बाजूला झालो आणि कधी संसाराची आसक्ती सुटली समजलंच नाही. पण त्याच्यासाठी काय करायचं आहे नामस्मरणी चित्त धरावे. नामस्मरणामध्ये आपलं चित्त लागलं पाहिजे. नामस्मरणात जेव्हा चित्त लागतं ना विषयांची आसक्ती आपोआप सुटते. विषयांची आसक्ती आपोआप सुटते. नामात एकदा गोळी लागली. मन अशी एक गोष्ट आहे की मनाला कुठेतरी चिटकून ठेवावं लागतं. मन जर नामात गुंतवलं तर विषय बाजूला होतो. पण आपल्याला एक म्हटलेलं आहे बघा की एक कहावत आहे. काय म्हणले खाली माथा सैतान का घर. त्या मनाला रिकामं बसू द्यायचं नाही. त्याला सारखं गुंतवून ठेवायचं. इतकं दमलं पाहिजे की साधना करता नाही तर साधना झाली आपल्या मना झालं की आता बस साधना आपल्या मनासारखी झालेली आहे आणि बाजूला झालं अंथरुणात पडलं की लगेच डोळे एकदम बिन गोळीचे एका सेकंदात मिटले गेले. तो सगळ्यात सुखी आणि जीव एकदम सुखी प्राणी आहे. अंथरुणावर पडल्यावर ज्याला लगेच झोप येते. म्हणून शरीराला इतकं दमवावं देवाचं काम करू इतका जप इतकी पोथी वाचावी की अंथरुणावर पडलं की लगेच 4 तासात फ्रेश परत उठायचं सुचिर बोधवायचं. परत नामस्मरणी चित्त जडावे जीवाशिवाचे ऐक्य घडावे सहज सुटावा संसाराच्या आसक्तीचा छंद. वासुदेवानंद सरस्वती वासुदेवानंद. त्याला निवृत्त होण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. भगवान म्हणजे तो आपोआप. आता भगवान पुढच्या लोकात सांगतायत काय उद्धरेत आत्मनात्मानम आत्मा ना आत्मानम अवसादयेत आत्मये आत्मना बंधुर आत्मैव रिपुरात्मना. आत्म्याने आत्म्याला उद्धरावे. काय गंमत आहे. ज्याने त्याने स्वतःचा उद्धार करायचा आहे. कोणी कोणाला सोडवायला येत नाही आणि त्याची अपेक्षाही धरू नये. कुणाही मुलाला वाईट वाटू नये. बरं जो जिवंतपणे आई वडिलांकडे लक्ष देत नाही तो मेल्यानंतर आपल्या उद्धारासाठी काही कर्म करेल का अपेक्षा करायची ही. जिवंतपणेच आईला काय हवं वडिलांना काय हवं विचारायला वेळ नाहीये त्याला. इतकं त्याच्या मागे भास्ट सगळं शेड्यूल आहे. तो म्हणतो तुमचं तुम्ही काय असेल ते बघून घ्या मला नका जास्ती त्रास देऊ. फक्त पैसे किती लागतील ते सांगा. काही काही विचारतात एवढं काय भाग्य थोडं आई वडिलांचं तुम्हाला पैसे लागतात तेवढं सांगा. काही काही म्हणतात तुम्ही कमवलेले कुठे गेले करा ना खर्च तुमचं तुम्ही आम्हाला काय त्रास आहे आमचंच भागत नाही तुम्हाला. उलट तो म्हणतो 1 लाखाचा पेमेंट त्याला मिळतो दर महिन्याला. तो म्हणतो बाबांना फोन करून सांगतो आई आई मम्मी डैडी को बोलो ना थोड़े पैसे भेज दो ना EMI बहुत टाइट हो रहा है मेरा. अरे बाळा तुला 1 लाख रुपये पगार येतो काय करतो रे. विचारायची हिंमत आहे आमची. असा मुलगा आमचा उद्धार करेल
अपेक्षा करतात भगवान म्हटले. कोणी दुसरा कोणी तुमची आई, तुमचं वडील, तुमचं कोणी उद्धार करेल अशी अपेक्षा का करता? नारदांनी वाल्याला विचारलं होतं, अरे तुला जर सुटायचं असेल तर तू जरा डोळसपणे तू लक्ष दे ना, तू काय करतोय, काय वेळेपणा चाल. पण मी माझ्या आईसाठी, वडिलांसाठी आणि बायकोसाठी, मुलांसाठी सगळं करतो. तू जाऊन विचारलं, डोळे उघडले, काय झालं? मग राम राम राम, स्वतःचा उद्धार करण्यासाठी आत्माराम. भगवान म्हणले आत्मना आत्म्याने आत्मानम आत्म्याला उद्धरेत उद्धरावे, म्हणजे संसार सागरातून वर काढावे. म्हणून आमच्या संतांनी म्हणले आपली आपण करा सोडवणं, दुसरं कुणी येणार नाही आम्हाला सोडायला. आम्हाला सुटायचंय. आता गुंतायचं की सुटायचं हे आपल्या हातात आहे. आपण आसक्त राहिलो तर गुंतणार, आणि निरपेक्ष बुद्धीने काम करायला सुरुवात केली की आपण नक्की सुटणार. काहीच अडकायचं कारण नाही असं भगवान म्हणतात. तो अधोगतीला पोहोचवू नये वाईट काम करून. संसार सागरात बुडालेल्या आत्म्याला आत्म्यानेच वर काढावे, याला योगारूढ म्हणावं किंवा योगारूढ करावं. आत्म्याला योगारूढ करणे हाच संसारातून उद्धारण्याचा मार्ग आहे. आत्माच आत्म्याचा बंधू आहे, पण संसारातून मुक्त करणारा दुसरा कोणीही आपला बंधू बांधव नाही. आपला उद्धार करून घेऊन जाणारा दुसरा कोणीही नाही. आम्हाला आमची सोडवण आम्हाला स्वतःलाच करायची आहे. आम्हीच आमचे शत्रू किंवा आम्हीच आमचे मित्र होऊ शकतो. आम्हाला मानव देह दिलेला आहे, तर त्या मानव देहाचं कर्तव्य, आद्य कर्तव्य काय आहे याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आहे. का हो, श्वान काय करतो, सिंह काय करतो? तर सिंह डरकाळ्या फोडतो आणि दुसऱ्याच्या गळ्याचा ठाव घेतो. कुत्रा काय करतो, श्वान काय करतो? दुसऱ्याच्या हातातली भाकरी पोळी, दुसऱ्या कुत्र्याच्या तोंडातली भाकरी पोळी माझ्या ताब्यात कशी, त्याच्यासाठी ती भाकरीच्या आधी त्याच्या गळ्याला आणि काय ताबा घेण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्हीही असंच करू लागलो, श्वानासारखं, सिंहासारखं, कोल्ह्यासारखं. ती दुसऱ्याचा वाटा माझ्या ताब्यात कसा येईल वगैरे वगैरे. तर आमच्यातून त्यांच्यात काय बदल होईल? आमच्यातून त्यांच्यात काय? दुसऱ्याचं लुबाडायचं आम्ही आणि वरून सांगायचं बघा कसा त्याला फसवला. अरे आज तू त्याला फसवलाय, उद्या तू फसणार आहेस वेड्या. म्हणून तू त्याच्यासाठी आमचा मानवदेह भगवंताने दिलेला नाहीये. मानवदेह भगवंताची उपासना करून निरपेक्ष बुद्धीने सर्वांचे समभावाने प्रेमपूर्वक व्यवहार करून आणि यातून अनासक्त होऊन आणि उद्धरून जाण्यासाठी आणि आपल्या देहाचं आणि ह्या सार्थक करण्यासाठी, आत्म्याचं मूळ स्वरूप समजून घेण्यासाठी आणि परमात्म्यामध्ये विलीन होण्यासाठी हा देह प्राप्त झालेला आहे. हे लक्षात ठेवायला. आत्माच आत्म्याचा बंधू, आत्माच आपल्या आत्म्याचा शत्रू म्हणजे रिपू किंवा आणि मित्र वगैरे जे काय आहे हे सगळं आपल्या हातात आहे. भगवान म्हणते बंधुरात्मानात्मा बंधुरात्मात्मनस्तस्यो येनात्मैवात्मना चिता अनात्मनस्तो शत्रुत्वे वर्तितात्मैव शत्रुवत्. येन म्हणजे ज्या पुरुषाने, आत्मा एव म्हणजे शरीर इंद्रिय समुदायच, आत्मा म्हणजे स्वतः जिंकलेला आहे. शरीर इंद्रिय समुदाय जिंकून घेतला आहे. इंद्रियांना आपल्या ताब्यात कवेत ठेवलाय. इंद्रियांच्या ताब्यात आम्ही नाही असं निश्चून सांगता आलं पाहिजे. रचने तुला काय मिळणार नाही, हे हाता तुला काय मिळणार नाही. तुला एकच काम करायचंय, काय या बोटांनी तिलक करायचं आहे, 10 बोटांनी टाळी वाजवायची आहे आणि देवाचं नामस्मरण भजन करायचंय. तुला दुसरं काम नाहीये. मुखाला सांगायचंय, कुणाची निंदा करायची नाही. ह्याच्यासाठी तुला आणि ही वाणी देवाने दिलेली नाही. देवाचं गुणगान करण्यासाठी, मंगलमय बोलण्यासाठी आपल्याला भगवंतांनी ही वाणी दिली. तिचा उपयोग त्याच्यासाठीच करावा. दुरुपयोग करू नये वाणीचा. हे डोळ्यांनो, तुम्हाला बाकीचं काही पाहायचं नाही. जिथे जिथे पाहाल तिथे तिथे श्याम सुंदर आणि रामराय दिसला पाहिजे तुम्हाला. गोपींना जमलं म्हणून गोपींना श्याम मिळाला. हो हो हो, आम्हाला नाही जमत म्हणून आम्हाला श्यामही नाही मिळत आणि कामही नाही मिळत आणि काहीच मिळत नाही. आम्हाला फक्त रडायला, डोळे रडण्यासाठीच आहेत आमचे. बस हात ऐकवा करण्यासाठी आहे. वेळ झाला तर कपाळ मोक्ष कर, कपाळ झोडून घेण्यासाठी हाताचा वापर करतो. कधी कधी आम्हाला काही जमलं नाही, तोंड झोडून घेतो, कपाळावर हात मारून घेतो. कपाळावर हात कधीतरी मारावा नाही, आम्ही त्याचा वापर तिथे करतो. असो, ज्याने शरीर इंद्रिय संघाताला आपल्या ताब्यात ठेवले त्याला जितेंद्रिय म्हणायचं. आणि असा जो जितेंद्रिय आहे तो स्वतःचा मित्र आहे. आणि या शरीर इंद्रियाला वाटेल तिकडे घेऊन गेला, मग समजायचं आपणच आपले शत्रू आहोत, आपणच आपले आणि रिपू आहोत. घातक कोण आहे आपल्याला? कोणी नाही, आपणच आहोत. भगवान म्हणले चित्ताचे समाधान
आणि संभावणारच नाही आपण जर असं वागत राहिलो. आपण कसं वागायला हवं हे आपणच ठरवायचं आहे. आपण आपल्याशी शत्रूसारखं वागायचं की मित्रासारखं वागायचं. आम्हाला शत्रू पण नाही मित्र पण नाही. भगवान तेच म्हणले, मला कोणी शत्रू पण नाही कोणी मित्र पण नाही, मी आहे तसा आहे, उदासीन आहे म्हणे भगवान म्हटले. उदासीन कशातच लक्ष लागत नाही मला कशात, आणि काही नाही म्हणून माझं उद्विग्न पण होत नाही मी, आणि काही मिळालं म्हणून मला आनंदही होत नाही. काय गंमत आहे, रुक्मिणी मिळाली म्हणून आनंद नाही, सत्यभामा मिळाली म्हणून आनंद नाही, आणि काहीच नाही म्हणूनही काही नाही, दुःख नाही सुखही नाही काहीच नाही. भगवंता आहे त्याच्यात आनंद आहे, स्वतःच्या आनंदात आणि आनंदी अशा प्रकारचे भगवान आहे ना. रुक्मिणी उलट रुक्मिणीला गर्व झाला होता आपल्या सौंदर्याचा, तिचा गर्व हरण केला पारिजातक वृक्षाचा, आणि त्या ठिकाणी भौमासुराचं हनन केल्यानंतर रुक्मिणीचाही गर्व हरण केलं. नुसत्या भौमासुराला नाही मारलं, आणि सत्यभामेला सुद्धा, आणि त्या ठिकाणी छान प्रकारे तिचा वापर करून घेतलाय भगवंताने. सत्यभामेकडे काय काय होतं भगवत भक्तांना, आणि स्वारी कशावर केली होती भगवंताने. तर हे आम्हाला जमलं पाहिजे भगवान म्हणजे स्वतःला. सत्यभामा भौमासुराचे आख्यान हे सगळं बघायला गेलो तर आमचे अध्यायाचे अर्थाचे श्लोक आहेत ते तसेच राहतील. आपण आपलं पुढे जाऊ. जितात्मना प्रशांतस्य परमात्मा समाहिता शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. ज्याने शरीर इंद्रियाला जिंकलं आहे त्यामुळे त्याचं अंतःकरण कसं होतं. भगवंताने एक अशी एक प्रोटोकॉल दिलाय, सिस्टीम दिली की काय केलं आपण जितेंद्रिय झालो असं समजा. भगवान काय म्हणले आहे, ज्याने इंद्रिय समाधानाला जिंकलेलं आहे त्याचं अंतःकरण अतिशय आनंदी आणि समाधानकारक असतं. भगवान अशा परमार्थ संन्यासाला आणि साक्षी चिद्रूप आत्मा परमात्मा साक्षात आत्मभावाने त्याच्यामध्ये वास्तव्य करण्याचा अनुभव येतो म्हणे. आणि तो शीत उष्ण सुख दुःख मान अपमान यांना फार महत्व देत नाही म्हणे, काहीच महत्व देत नाही. असा ज्यावेळी आपल्यामध्ये हा अंगीकार होईल, समजायचं आपण आता जितेंद्रिय होण्याच्या आणि पात्रतेत आलेला आहोत. आता आपण योगारूढ झालेला आहोत किंवा होण्याच्या अगदी जवळ आलेला आहोत, की आपल्याला मान अपमान कशाचाही काहीही परिणाम होत नाहीये. चित्त समाधान हेच विशिष्ट फल जर इष्ट असेल तर अशा कशा प्रकारे त्याला असं माहित म्हणले जाते. भगवान पुढे सांगतात की ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिया युक्त इत्युच्यते योगी समलोष्टात्मकांचना. भगवान काय म्हणले, ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, शास्त्रोक्त पदांच्या अर्थाचे ज्ञान व त्यांचा तसाच अनुभव घेणे हे विज्ञान आहे. यांच्या योगाने त्यांचे चित्त अंतःकरण तृप्त झाले, त्यामुळे तो कूटस्था म्हणे प्रकंप्य मनातनं डगमणारा अशा प्रकारचा होतो आणि जितेंद्रिय होऊन जातो म्हणे. भगवान म्हणतो शास्त्रोक्त पदांच्या अर्थाचे ज्ञान आणि त्यांचा तसाच अनुभव घेणे हे विज्ञान आहे, आणि यांच्या योगाने त्याचं अंतःकरण शांत झालेलं आहे, तृप्त झालेलं आहे. रस कशात आहे एकदा समजलं ना की मग मजा येते. बघा रस कशात आहे. आंब्याचा रस चांगला आहे की शामरस गोड आहे हे ज्यावेळेस समजतं ना. बघा आंब्याचा रस खाल्ल्याने घशाला इन्फेक्शन होण्याची भीती आहे कदाचित, कारण त्याच्यात काही दुसरे द्रव्य घालून जर आंबा पिकवला असेल, फळांचं दुसऱ्या कुठल्या प्रकारच्या आणि घटकांनी ते पिकवलं असेल नैसर्गिक न पिकता, तर आपल्याला विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. त्याच्याही पलीकडे गेलं की ज्यावेळेस हे सगळं साधन नव्हतं, आंबा झाडावरच पिकत होता, खात होतो, खूप खाल्ल्यावर सुद्धा त्रास होण्याची भीती आहे आम्हाला. आंबा नाही, पोटाला त्रास होऊ शकतो, वायूचा प्रकोप. पण असं कधी झालंय का हो की तुम्ही रोज 10 माळे घेता आणि आज 21 माळे घेतल्या म्हणून तुम्हाला खूप त्रास व्हायला लागला, बीपी शूट झाला, शुगर एकदम हाय लेवलला गेली का तुम्ही नामस्मरण जास्ती केलं म्हणे? कधीच नाही. तुम्ही करून बघा, जितकं नामस्मरण जास्ती करा तितकं शरीर आहे ना तितकं शांत आणि खूप एकदम रिलॅक्स असतं. डॉक्टरला जाऊन तपासून सांगा, तपासायला लावावं की मी नामस्मरण वाढवल्यानंतर काय झालं. डॉक्टर तुम्हाला नक्की सांगतील की खरंच काही तू म्हणते एकदम हेल्दी, यू आर हेल्दी. कशामुळे? नामातच गोडी आहे, नामातच खरी गोडी आहे. म्हणून कशाचा अनुभव कशाने येतो. ज्याला रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा आस्वाद जिभेला असे लाळ सुटते हो. लाळ सुटली पाहिजे.
जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. मग ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणण्याची पण ढब असते, रागदारी त्याच्यामध्ये आहे की ते म्हणताना एक त्या प्रत्येक अक्षरांचा आपल्या शरीरावर मनावर इतका परिणाम होतो की एकदम शरीर एकदम हलकं फुलकं होऊन जातं, हलकं फुलकं होऊन जातं. अंतःकरण तृप्त झालं आणि अंतःकरण तृप्त झाल्यामुळे काय झालं तर मग मनामध्ये कुठल्याही प्रकारची डगमग राहिली नाही. हरिभक्तांना कसली चिंता, हरिभक्तांना नाही चिंता कशाची. काय गंमत आहे, चिंता असते का नाही. अहो काका चिखल कालवत होते, काका चिखल कालवत होते. काकूंनी सांगितलं याच्याकडे लक्ष द्या. त्यांच्या मुखात काय होतं, विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांना असा आभास झाला, ते इतके विठ्ठलमय झाले की त्यांना माहितीच नाही, त्यांना फक्त आवाज ऐकलं याच्याकडे लक्ष द्या. ते त्यांना वाटलं विठ्ठल ह्या नामाकडे लक्ष द्यायला सांगितलं आपल्या बायकोने. काय भाग्यवान आहे मी, माझी बायको सुद्धा आज मला अनुकूल झाली. ती म्हणते की विठ्ठल विठ्ठल नामाकडे लक्ष द्या. आणि म्हणून गोरोबा काकांनी काय केलं, ते चिखल अजून जोरात तोडवायला सुरुवात केली. त्याच्याकडे लक्ष द्या म्हणजे लहानसा बाळ ठेवला होता तिथे, झोपला आहे, मी जरा काम करून येते, याच्याकडे लक्ष द्या. उठलं तर जरा बघा त्याला काय हवं नको ते. आता हे पिताश्री विठ्ठल विठ्ठल कर नाचतात आहे. यांना वाटलं खेळ चाललाय आपल्या वडिलांचा, आपणही जावं खेळायला. पण बा दूर 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 धडधावत त्या चिखलापर्यंत आलं. बापाचं लक्षच नाहीये, वडिलांचं लक्षच नाही. विठ्ठल विठ्ठल नावामध्ये गर्क आहे. आणि तो चिखल तोडवता बाळ कधी तोडवलं गेलं आणि काय झालं समजलंच नाही. काकू आल्या, काकू म्हणतात बाळ कुठे बाळ. आणि हा चिखल लाल का झालाय, त्यांना हेही माहिती नाही की चिखल कसा झाला. त्यांना एकच माहिती आहे, बस माझ्या विठ्ठल नामामध्ये आणि मी तंद्री लागलेली आहे. काय झालं मग, त्यांनी बघितलं आणि भगवंताने त्याची इच्छा पूर्ण केली. तो बाळ परत चिखलातून निर्माण करून दिला. आम्ही जर असं करायला लागलो तर आम्हाला होईल का प्रकल्प? आम्हाला का नाही होत, तर आमचा तेवढा भाव उत्कट नाहीये, तेवढा आनंद आम्ही घेतलाच नाहीये. आमच्या आणि कर्जाच्या रकमा भरायला देव येत नाही, परंतु तिथं मात्र मोहरा घेऊन गेले बादशाह दरबार. हे बाबा त्यांनी पाठवलं, मी नोकर आहे त्यांचं, घेऊन टाका तेवढं तुमचं, काही करू नका बाकीचं, आणि कुठल्या प्रकारच्या कारवाई करू नका, बस पुढची हप्ता नंतर दिला जाईल, हे सध्या घेऊन टाका तुम्ही. आमचं काही देत नाही. का देत नाही आम्हाला? आमचा तेवढा भावच नाहीये. तेवढ्या पात्रतेचा भाव ज्या दिवशी होईल, आणि लक्षात ठेवा, ज्या दिवशी भाव प्रगट होतो त्या दिवशी ह्या कोणत्याही गोष्टींच्या अपेक्षा त्या भक्ताला शिल्लक राहत. ज्या दिवशी त्या भक्ताची अपेक्षा शिल्लक राहत नाही त्याच वेळेस देव त्याचं काम करत असतो. हे लक्षात ठेवून लिहून ठेवा, अंडरलाईन करू. ज्या दिवशी आमच्या इच्छा संपून जातात त्या दिवशी देव आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला तयार असतो. कारण देव म्हटले आहे, मी माझ्यासारखा माझ्या भक्ताला करायला इच्छुक असतो. म्हणून हे जे मार्ग आहेत ना, त्याचं भरकटण्याची जी शक्यता आहे ना, इकडे इकडे धन दारा इत्यादी मध्ये भरकटून जाईल आणि तो पुनरपी जननम पुनरपी मरणम याच्यामध्ये जगून त्याला त्याची एकदा खात्री करण्यासाठी लिटमस टेस्ट की बोल बायको किती उपयोगाची आहे. दारापर्यंत येणार आहे बायको, फक्त लक्षात ठेवा, तुझी बायको दारापर्यंत येणार आहे. तुला जेव्हा अंतिम विदागी होईल ना तुझी, राम नाम सत्य ती दारापर्यंत येईल. फार झालं तर दाराच्या बाहेर त्या गल्लीपर्यंत येईल. फार पुढे आली तर फार झालं तर स्मशानापर्यंत येईल तुझी बायको. लक्षात ठेव, तुझा नवरा स्मशानापर्यंत येईल आणि तुला एकट्याला त्याच्यावर झोपवतील, सगळे घरी जाणार आहेत. कशासाठी आसक्ती, हे माझं का? याचा अर्थ सगळ्यांचा द्वेष करायचा का नाही, अभ्यास करायचा आणि पुढे जायचं. मला लक्ष तिथे पाहिजे, माझं काम हे करायचंय, पण माझं लक्ष कुठं आहे? बघा, आईच्या काखेमध्ये एक बाळ असतं, डोक्यावर हंड्यावर अजून एक हंडा, त्याच्यावर एक कळशी, दुसऱ्या काखेत एक कळशी असते. बिचारीला पाणी आणायचं असतं. बाळ पण आहे, तुममध्ये बाळही पडत नाही, इकडची कळशी पडत नाही, तिकडची कळशी हंड्यावर पण नाही. ते 3 प्रकारचे जे वर ठेवलेले भांडी, हे कधी पाहिलेलंच नाही ना आपण, जे ऐकून आहे फक्त की असं पाणी भरत होते वगैरे. तुम्ही भरलं नाही, तुमच्या सुना तर कधीच भरणार नाही. आत्ताच्या पिढीच्या सासू ते आता नळ जोडतील, ते म्हणतील लगेच प्लंबर बोला, सगळं असं बटन दाबले, जिथले तिथं पाणी पाहिजे आम्हाला, बाथरूमचं वेगळं,
टॉयलेट सगळं अमक्या सगळं बेसिन सगळं अमक्या, आणि एक दिवस पाणी नसलं ना तर असा आहे तर बहुत अरे काय खूप हाल आहेत काय. अरे जर आमच्या आईनी, आमच्या मावशीनी, आमच्या आजीनी कसे दिवस काढले, किती कष्ट केले याचा पण विचार करायला शिकावं. किती किती चोचले करणार, किती लाड करणार आम्ही आमच्या देहाचे. कधी साधना करणार आहोत आम्ही, खा सांगा बरं, कधी साधना करणार आहोत. आणि भगवान तर म्हणले अशी साधना करायला हवी साधकाने, तर तो योगारूढ झाला. काय, मातीचा ढेकूळ आणि सोन्याची चीप सम आहे. समलोष्टाश्म कांचना. आमची अवस्था अशी झाली पाहिजे, मातीचा ढेकूळ असला तरी तो तसाच आहे आणि सोन्याची चीपही तशीच आहे, नाही का. मच्छिंद्रनाथाने निघताने काय घेतलं, झोळीमध्ये सोन्याची एक छोटीशी चीप घेतली, वीट घेतली. आणि मच्छिंद्रनाथांनी घेतल्यानंतर गोरक्षनाथ म्हणले काय आपल्या गुरूंचं लक्ष त्याच्यात गुंतलंय कुणाच ठाऊक. मच्छिंद्रनाथांना बघायचं होतं माझा शिष्य जो आहे गोरक्षनाथ किती तरबेज झालाय मला बघू देत, म्हणून ते प्रतिकात्मक सोन्याची वीट घेतली होती. त्यांनी रागा काय घेतली तर सोन्याची वीट फेकून दिली गोरक्षनाथांनी. गुरूंचं लक्ष त्याच्यात गुंतलंय म्हणे. वीट फेकली आणि ते म्हणते माझी वीट, माझी वीट, माझी वीट. हे म्हणे हे बघा ही तुमची वीट, आणि सोन्याचा पर्वत तयार करून दिला. घ्या म्हणतो पाहिजे तो. बस संपलं, बस संपलं. आता सिद्ध झालास तू, आता माझी गादी चालवायला आणि पुढे चालायला आता मला तुझी काळजी नाही. समलोष्टाश्म कांचन, दोन्ही सम वाटले पाहिजे. नाही समच आहे असं कायमचं आणि आमच्या मनामध्ये एक उदाहरण निश्चित झालं पाहिजे. हे समजलं ना, हे ज्यावेळेस अवस्था येईल ना, भगवान म्हणले योगारूढ झाला असं समजावं. आचार्यांना विचारलंय शिष्यांनी की काही प्रश्न आहेत म्हणे, काय आहे. तर आचार्य म्हणले विचारा काय म्हणायचे. म्हणे माया कुठे राहते. आचार्याने सांगितलं कणकंच कांता. माया कुठे राहते, सोन्यात आणि बाईमध्ये राहते म्हणे माया. ज्याला याच्यातून सुटका झाली तो मायातीत झाला असं समजू नये. काय गंमत आहे. कणकंच कांता, माया कुठे राहते, सोन्यात आणि स्त्रीमध्ये राहते म्हणे. असं भगवान म्हणले समलोष्टाश्म कांचन, मातीचा ढेकूळ आणि सोनं चीप समान. खूप जणांची पाचावर धारण नसली महाराज, 50ला खेटून पुढे सरकलं म्हणे. आता कधी घेणार तुम्ही माझं. म्हटलं बाई तुझी 40शी संपून 50शी पण संपली, आता तू कधी घेणार नाव सांग ना. बावण कशी माझ्या कृष्णाचं. सोनं सोनं काय करते नुसतं. म्हणे आता सुनेला घालायला सोनं नाही, माझ्या अंगावर पण नाही, तुम्ही कधी करणार हे. म्हटलं अगं ह्या कृष्णाचा नामाचा अलंकार जर आपल्या अंगावर चढला ना तर आपल्याला सोन्याची गरजच लागणार नाही. सोन्यापेक्षा जास्ती लकाकी आपल्या जीवनाला येईल. पण नाही हो, बाईचं समाधानच होत नाही. काय करावं, कोणत्याही बाईचं समाधान होत नाही. सोन्याचं काहीतरी पण पाहिजे आहे. काय इकडे जीव गेला तरी चालेल नवऱ्याचा, पण सोन्याचं पाहिजे. काय मला पाहिजे म्हणजे पाहिजे. भगवान तर म्हणले योगारूढ कधी होतो माहितीये का. समलोष्टाश्म कांचना. ज्या वेळेस सोन्या ह्या ढेकूळ मातीचा आणि सोनं दोन्ही सम मानायचे सुरुवात होते, बस मग त्या ठिकाणी तो गृहस्थी जरी असला तरी तो संन्यासी समजावा. भगवान म्हणते योगाचा दुसरा अंग सांगतायत भगवान. सुरून मित्रा युदासीनो मध्यस्थ द्वेष्वबंधुषु साधुष्वपी च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. बघा, प्रत्युपकाराची अपेक्षा न करणारा सुहृद, परत आपल्याला त्याच्याकडून काय मिळेल अशा प्रकारची जो अपेक्षा न करता आपलं काम करत राहतो त्याला सुहृद म्हटलंय. भगवान म्हणतात सुहृद आहे तो. मला परत काही नाही मिळायला पाहिजे, मी करत राहणार बस, मी परत काही अपेक्षा ठेवत नाही, तो सुहृद आहे. त्यानंतर स्नेही, आपले मित्र असतात ना त्यांना आपण स्नेही वगैरे म्हणतो, फ्रेंड सर्कल. मित्रांमध्ये सुद्धा मैत्रीमध्ये मोजमाप नसतं महाराज. जेव्हा मित्र एकत्र येतात ना, एखादा गरीब मित्र असतो त्याच्यावर काहीच नसतं कॉन्ट्रीब्युशन द्यायला. 10 जणांमध्ये 2-3 जर कॉन्ट्रीब्युशन न देणारे मित्र असतील तर ये रे तू काहीच नको आणू, फक्त तू ये, आम्ही बघतो ना सगळं, कॉन्ट्रीब्युशन आम्ही करू. मित्राकडून घेण्याच्या अपेक्षा नसतील. जिथं घेण्याच्या अपेक्षा नाही तोच मित्र असतो, तेच प्रेम असतं. तिथं घेण्याच्या नाही, व्यवहार बघण्याची सवय लागते ना, तिथं मैत्री पण नसते आणि काहीच नसतं तिथं, फक्त व्यवहार बघितला जातो. भगवान म्हणले सुरून मित्रान उदासीनो. आणि काय आहे तर कोणत्याही पक्षाचा आणि भाग न घेणार, निरपेक्ष बुद्धीने बघणार. म्हणजे या संसाराकडे साक्षी भावाने बघायला शिकलं पाहिजे साधकाने. साक्षी भावाने
कुणाचाच पक्ष नाही घ्यायचा, न या संसाराचा पक्ष घ्यायचा ना आपला पक्ष घ्यायचा. बस साक्षी भावाने बघायचा, जी मिळालं त्याच्यात आनंद, नाही मिळालं त्याच्यापेक्षा जास्ती आनंद आहे, हा भाव ठेवायचा. त्यानंतर मध्यस्थ आणि काय करायचं, मध्यस्थ उदासीन असतो का नाही? मध्यस्थाला काय करायचं, बाई ही मुलगी आहे, हा मुलगा आहे, तुमचं तुम्ही बघा काय असेल. इच्छा तर भरपूर आहे या दोघांचं जमावं, पण दाखवताना काय दाखवतं, तुमचे तुम्ही बघा आता काय असेल. आणि इच्छा मात्र असं, हो काय सांगावं, असा पोरगा आहे ना राजबिंडा, जिथं लात मारेल तिथं पाणी काढील, असं तिकडच्यांना सांगा. आणि काय सांगू, नक्षत्र सारखी मुलगी होय, एक रत्नासारखी मुलगी, तुम्ही तिला नाही म्हणू नका. तिच्या पाय एवढी लक्ष्मी, तुमच्या मुलाचं पोट कल्याण होईल, तुमच्या आयुष्यात तुम्हाला परत काही मागे म्हणून पाहावं लागणार नाही, असं सांगितलं. आणि परत वरून काय सांगितलं, तुमचे तुम्ही बघा बरं काय असेल, तुम्ही मला काहीच घेणं नाही देणं नाही. लग्न जमावं का नाही जमावं, मी फक्त सुचवायचं काम केलं. उदासीन आहे मी. भगवान म्हणले साधक असाच असावा, उदासीन असावा, सदा कोणत्याही पक्षाचा अभिनिवेश न करणारा, उदासीन. परस्पर विरुद्ध पक्षांचे हित इच्छिणारा हा मध्यस्थ असतो. परस्पर दोन्ही पक्षांचे हित झालं पाहिजे, म्हणून तर युती होते ना. मीटिंग वर मीटिंग, मीटिंग वर मीटिंग, मीटिंग वर मीटिंग, सगळ्यांचा फायदा. मग तुला काय, याला काय, 2-4 महिने लागतात सगळं सेटिंग व्हायला, आणि तरी धुसफूस चालूच आहे मध्ये मध्ये. आम्हाला विचारलं जात नाही वगैरे वगैरे, चालूच राहते. जगात हाच व्यवहार आहे. अहो नाही का, आपल्या घरात सुद्धा तेच चालतं. मला विचारलंच नाही, मला काय विचारलं नाही, तर हे सडकं धन बाहेर फेकायचं, मला नाही विचारलं कशाला फेकलं, झाले सासू सुनांचे भांडणं चालू. मी तर त्याचं काही पण केलं असतं, कोंड्याच मांड्या केला असतं, तुला काय समजतच नाही. आजकालच्या पोरींना सगळं फेकून द्यावर जोर असतो, अमुक तमुक. अरे बापरे बाप, हे मोठी काय चालू म्हणतात. ती म्हणते तुला तरी काय करायचंय, सडकं धन घाणेरडं खाऊ घालते. परत म्हणते त्याला फोडणी दिली फार छान लागतं, लगेच फोडणी दिल्यावर खायचं. ती म्हणते कशाला शिळं खायचं, पोतीत सांगितलं शिळं खाऊ नये म्हणून. सासूला वाटतं वाया जाऊ नये, महागा मुलाचं आहे. सुना वाटतं फेकून द्यावं, ताजा आणून खावं. झाली धुसफूस चालू. कसं राहावं, निरपेक्ष बुद्धीने राहावं. भगवान निरपेक्ष बुद्धी, कशातच लक्ष घालायचं. साधुषु म्हणजे काय, साधू म्हणजे काय, तर अमृततुल्य अशा प्रकारचं जीवन जे आहे ना, शास्त्र जे आहे ना, हे अमृततुल्य जीवन जगायला शिकवताना. होतो थोडा त्रास शास्त्राप्रमाणे जगायचं तर, परंतु अंतिम उद्दिष्ट किंवा अंतिम जे आम्हाला फळ पदरात मिळतं ना, ते खूप आनंददायी आणि अमृतमय असतं. आणि शास्त्र निषिद्ध आचरण करणार, शास्त्राला जे मान्य नाही ते कर्मच करायचं नाही. आणि समबुद्धी म्हणजे सगळ्यांची समबुद्धी ठेवायची, असं जो करतो ना त्याला काय होतं, भगवान म्हणले हा योगी आहे. कुणाची बाजू घेत नाही, कुणाच्या लावाला भांडणं कटकटी करत नाही. उलट जर भांडणं कटकटी कुठे चालू असतील तर त्या मिटवण्याचा प्रयत्न करतो, सगळ्यांचं समाधान करतो. खूप छान हा भाव आमच्या मनात असला पाहिजे बरं भगवत भक्तांना. सत्य घटना आहे आपल्या कोपरगावलाच घडलेली. एक मुलगी आली चैत्राच्या महिन्यात, म्हणे गुरुजी मला 16 सोमवार करायचे, कसे करायचे सांगा ना. म्हटलं आता मी काही ऐकलेलं नाही, बस चैत्राच्या महिन्यात 16 सोमवार चालू करतात. तुम्ही ऐकले कधी? साधारणपणे आपण चातुर्मासात, श्रावणात किंवा चातुर्मासात चालू करतो 16 सोमवार. म्हणलं कसं करावं, म्हणजे फार अवघड आहे म्हटलं बघा ते सोमवाराचं व्रत. म्हणजे ते उन्हाळ्यात घसा कोरडा पडेल, शरीर शुष्क होईल, कसं तू करशील ते 16 सोमवारचं व्रत? ती म्हणे मला करायचं. म्हणलं ब्रह्मचार्य वगैरे, आणि तिने सांगितलं ब्रह्मचार्य पाळण्याचा तर नियम मी सहज पालन करते. म्हणलं कस काय, पण मी माहेरीच राहते. अरे बाप रे बाप. म्हणलं बाळा भांडण कशाहून चालू झालं तुला सांगता येईल का मला? तिची आई पण बरोबर आली होती. भांडण कशाने चालू झालं सांगू शकशील का? आता ती म्हणे कोर्टात केस उभी आहे माझी. काय असतं ना कायद्याची भाषा मला नाही समजत, ते 408, 398 वगैरे काय काय आहे ते. ती म्हणजे मर्डर केस वगैरे त्याच्यावर केस टाकली गेली म्हणे माझ्याकडून नवऱ्याच्या विरुद्ध वगैरे वगैरे. केस तर इतक्या पुढे गेली. म्हटलं बाळ तू शिकलेली आहे म्हणे, मग डबल ग्रॅज्युएट एमए वगैरे झालेली म्हणे. तुला नाही समजलं, तुला खरंच मारलं नवऱ्या? म्हण नाही. मग मला याने सांगितलं त्याने सांगितलं कर सही केली सही. म्हणलं कुठे ठेवली बुद्धी, गहाण ठेवली ती का? बुद्धी गहाण ठेवली ती सगळं करताना. रडायला लागली बिचारी. तेवढी गुरुजी मला तुम्ही 4 महिन्यापूर्वी भेटले असते तर खूप चांगलं झालं असतं. म्हटलं का? म्हणजे असं कधीच कोणी सांगितलं नाही समजून की असाही विचार करू शकतो. भांडणाची सुरुवात कुठून झाली बघ ना, क्षुल्लक कारण आहे.
त्याचा आवाज होता होता एवढा मोठा झाला की स्फोट होण्याची वेळ आली. आता ती मुलगी रडते आणि मला म्हणते की गुरुजी तुम्ही ये ना माझ्या नवऱ्याबरोबर बोलायला आणि आमची सांगड घालून द्या. म्हटलंय माझं काम हे नाही, ते वकील करतील ते काम, माझं काम नाही. कसा असावा भगवान म्हणले साधकाने. आणि गंमत अशी भगवत भक्तांना चमत्कारी घटना घडल्या. पुढे काय झालं मला ठाऊक नाही, परंतु तिचा नवरा तिच्याशी बोलायला पण तयार झाला. तो म्हणे तू सांगेल तिथे यायला तयार. ती मधून मधून भेटते मला आणि विचारते गुरुजी खरंच तुम्ही एकदा. म्हणलं तू कृष्णाच्या मंदिरात जर त्याला घेऊन येऊ शकत असेल ना तर मी तुमच्या दोघांचं कॉन्सलेशन माझ्या पद्धतीने करेन आणि तुमचा संसार चालू होईल. शेवटी इच्छा देवाची, माझ्या हातात काहीच नाही. तू त्याला माझ्या देवाच्या समोर घेऊन ये, मग आपण बघू, ते न्याय करेल आणि मी तुला काय द्यायचं ती बुद्धी माझ्या परीने तुला सांगायचं, त्याला सांगायचं. किंवा खरंच आमचं एवढं पराकोटीचं भांडणच नाहीये. म्हणून पराकोटीचं भांडण कुणामुळे होतं, आपण कसं सावध राहायला पाहिजे. भगवान म्हटले तर जीवाने साधकाने सुहून मित्रान युदासीनो मध्यस्थ द्वेष बंधुषो साधुष्वपेच पापेशो समबुद्धिर्विशेष. सगळ्यांची समबुद्धी, मित्राबरोबर पण शत्रूबरोबर पण सगळ्यांबरोबर समबुद्धी होती की नाही. ज्याने हे सांगितलं त्याची बुद्धी होती की नाही हो. दुर्योधनाला कबूल केलं की नाही, तुला पण मदत करेल. काय गंमत आहे, आम्ही केली असती का? जर आमच्यावर हा प्रसंग आला असता, ज्याने आमचा अपमान केला तो आमच्याकडे मदतीला आला असता, आपण कोणी केली असती? आपल्या इथे बसलेल्या आणि आपल्या ऑनलाईन ज्या जोडलेले कोण मदत करेल सांगावर अशी? जो आपला अपमान करतो, जो आपल्याला एकेरी नावाने हाका मारतो, ए द्वारकाधीशा चल हो बाजूला. सुईच्या टोकावर बसणारी भूमी किंवा सुईच्या भूमीमध्ये जाईल तेवढी जी जागा आहे ना, तेवढी सुद्धा जागा मिळवायची असेल क्षत्रियाने युद्ध करून ती मिळवायची असते, भीक मागून मिळवायची नसते. जा, त्यांची बाजू घ्यायला तू आला असशील तर तुला याच्यातलं काही मिळणार नाही. त्यांना तर नाहीच नाही, पण तू सुद्धा रिकाम्या हाताने जाशील. आणि एवढं झाल्यानंतर अगदी काही क्षणात गेले परत तिथं निर्लज्जासारखे. म्हणे मला मदत करा, देतो म्हणे मदत, पण आधी अर्जुनाला मग तुला. सुहृन मित्रान उदासीन, आधी वागले मग सांगितलंय ज्ञान. ज्ञान कधी सांगावं? स्वतः अनुभव घेतल्यानंतर दुसऱ्याला ज्ञान सांगावं. भगवान सर्वांकडे समदृष्टीने पाहणे, शत्रू आणि मित्र दोन्ही समसमान सांगितलंय भगवंताने. युद्धात बारकाईने महाभारताचं युद्ध आहे. अख्खं महाभारत नाही समजलं ना तर महाभारताचं युद्ध जरी बारकाईने पाहिलं ना कृष्णाकडे, तर कृष्णाने द्रोणाचार्यांच्या वधाच्या वेळेस काय संभाषण केलं, कर्णाच्या वधाच्या वेळेस काय संभाषण केलं कर्णाशी, भीष्माचार्यांशी काय समाधान केलं. भीष्माचार्यांनी ज्यावेळेस सांगितलं देवा तुम्ही प्रतिज्ञा मोडली, हो म्हणे प्रतिज्ञा मोडणं म्हणजे काय फार मोठा पराक्रम नाही म्हणे. जिथं अधर्म होत असेल ना तिथं आपली प्रतिज्ञा महत्वाची नाही. अरे वेड्या, तू जर कधी प्रतिज्ञा तुझी मोडली असती, ह्या धृतराष्ट्राची जर चांगली कान उघडणी केली असेल, एवढा अनाचार झालाच नसता. कसली प्रतिज्ञा? सिंहासनाशी एकनिष्ठ राहील, सिंहासनाशी एकनिष्ठ राहील. अरे तिकडे अन्याय चाललाय, देशावर अत्याचार होतात म्हणे मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. कशाचा एकनिष्ठ? बोलणं विरुद्ध काहीतरी, तू चुकीचं बोलतो, चुकीचं करतो. का मुंडी खाली घालून होला हो करतो तू? का केलंस? बोल. तेवढ्यासाठी तरी महाभारत वाचावं, तेवढ्यासाठी तरी गीता वाचावं. राज्य कसं करायचं आणि देशाचं संरक्षण कसं करायचं आम्हाला बुद्धी मिळेल. बाकी जाऊ द्या तिकडे पक्षीय राजकारण, कोण कसा आणि कोण कसा ते नंतर, पण किमान आमच्या देशाचं आणि आमचं स्वतःचं रक्षण छान पैकी कसं करता येईल एवढ्यासाठी तर आम्ही आमच्या धर्मग्रंथांचं वाचन करणार की नाही. एवढा कसा आम्हाला आणि धर्माबद्दल अस्पृश्यता का आमच्या मनात येते? निधर्मी राष्ट्र का करतो आपण? का पकडा बसवला आम्ही? निधर्मी कसला निधर्मी आम्ही ना? धर्मात ज्यावेळेस वाचून आपण धर्माची ग्रंथ संपदा त्याच्याच आम्हाला समजेल की कसं करायचं. हे कशासाठी लोकांना फसवण्या करतात, का करतात, ईश्वर जाणे. कसा असला पाहिजे? शास्त्रानुसार वर्तन करणारे, निषिद्धाचरण करणारे, श्रोत मित्रादी यातील कोणत्या जातीचा, कोणत्या गोत्राचा. देवानी आपली वाणी सांगताना कधी तिरस्कार युक्त वाणी सांगितलं. देव म्हणले सगळ्यांची समभावाने वागावं. हा अमक्या जातीचा आहे, अमक्या गोत्राचा आहे, अमक्या आणि कनिष्ठ दर्जाचा आहे, काही नाही, सगळे समान भगवान म्हटले. आणि नुसते म्हटले नाही तर त्या गोपगणांच्या समवेत खेळले, बागडले, वानरांच्या बरोबर राहिले, बागडले. वानर कुठे होते? कोणत्या जमातीत होते वानर?
पण माझा देव त्या वानरांबरोबर राहिला, तिथे रामला वास्तव्य केलं 14 वर्ष, वानरांच्या समवेत राहिला माझा देव. गोपांमध्ये आणि त्या गायी चालणाऱ्या मुलांमध्ये आणि आनंदाने राहिला माझा देव. कधी त्यांचा तिरस्कार नाही केला की तू अमक्या जातीचा आहे, माझ्याकडे येऊ नको, तिकडे जा. आमचा धर्म कधीही आम्हाला तिरस्कार करायला शिकवत नाही. हे आमचे काही जर लोक आहेत ना, ते विपरीत अर्थ काढतात आणि धर्माला लांछन लावतात, असं घाणेरड्यासारखं वागतात. भगवान म्हणले सगळ्यांच्या विषय समबुद्धी, तोच योगारूढ, तोच योगी समजावा, तोच योगी समजावा. भगवान म्हणले योगी युंजित सततम आत्मानं रहस्य स्थितः एकाकीत चित्तात्मा निराशिर परिग्रहा. योगी ध्यानाचा अभ्यास करणारा योगी कसा असतो? एकांतात बसलेला असतो आणि एकटाच असतो. यत चित्तात्मा म्हणजे ज्याने आपले चित्त आणि देह यांचे नियमन केलेले आहे. निराशी ही म्हणजे तृष्णा विरहित झालेला, आशा नाही कशाची. हे अमुक एक भोग मिळाला पाहिजे ही आशा शिल्लक नाही आता योग्याच्या मनामध्ये. योगी तो म्हणायचा तृष्णा शून्य झाला, योगी झाला, तृष्णा शून्य झाला. अपरिग्रह सर्व परिग्रह रहित, काही स्वीकारायचं नाही. काही काहींचं व्रत असतं, मी हातात काहीच घेणार नाही. हातात नाही घेणार म्हणजे जवळ ठेवायचं ते सुद्धा घेणार नाही, हे काही जणांचं व्रत नाही. मला नाही लागत काय असो, असा होत झालेला पाहिजे. आत्माना म्हणजे अंतःकरणाला निरंतर समाहित करणारा आणि चित्ताला शांत करणारा असा जो असतो ना, हे योग्याचं लक्षण आहे. हे योग्याचं भगवान म्हणजे लक्षण आहे. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युत्स्त्रीतं नातिनीचं चैलाजन कुशोत्तरं तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियाः उपविश्याचणयुञ्जात योगमात्म विशुद्धये. भगवान म्हटले साधारणपणे आपण जी बसायची जागा आहे ना, ती जरा शुद्ध आणि पवित्र असावी, म्हणजे आपले विचारही शुद्ध आणि पवित्र राहतात. साधना करायची आहे तर घरामध्ये आपल्या देवाची पूजा करायची किमान. आणि घर पूर्वीचं जे आहे ना, ते सारवून घेण्याची पद्धत होती. आपल्या घरी काही पूजा असेल किमान मग आपण काय करा, निदान पोछा तरी करून घ्यावा ना, ज्याच्यावर आपण उठलो, बसलो, हिंडलो, फिरलो. स्वच्छ असणं महत्व नाही, पवित्र असणं महत्वाचं आहे. म्हणून आपला हॉल महाल जो असतो ना, तो स्वच्छ असतो. गाईचा गोठा गलिच्छ जरी वाटला तरी पवित्र असतो. का? तिथं गोमय आणि गोमूत्राचा सडा पडलेला असतो. म्हणून आपल्या घरामध्ये आणि स्वच्छ आणि पवित्र ठेवावं सगळं साधन, जिथं आपल्याला साधन करायचं. कसा देश असावा? शुचित देश आहे. शुचो म्हणजे पवित्र स्थानावर आपण आणि काय करायचं आहे तर साधन करायचं आहे. प्रतिष्ठाप्य म्हणजे आपल्याला स्वतःला स्थापन करायचं आहे. स्थिरमासनमात्मना आपलं आसन स्थिर ठेवावं. म्हणजे आपला देहसंघात जो एकदा बसल्यानंतर किमान 3-4 तास अजिबात त्याला हालचाल करायची गरज पडणार नाही, असं आपलं आसन स्थिर ठेवावं. आपलं मनही स्थिर ठेवावं. स्थिरम आसनम आत्मनः. आणि काय करायचंय तर आपलं चित्त जे आहे ते सुद्धा आणि त्या आसनावर बसल्यानंतर स्थिर राहील अशा प्रकारचं आपलं आसन वगैरे असं. नात्युत्स्त्रीतं न जास्ती उंच असावं. आसन खूप उंचवर असू नये आणि खूप खोलगट पण असू नये. खोलगट म्हणजे कसं, तर जमिनीच्या आतमध्ये आसन असू नये, तर जमिनीवरच आसन असावं. खोलगट कोंदड वातावरणामध्ये आपण आसनावर बसलो तर आपल्याला जास्त वेळ बसवणं शक्य नाही. खूप उंचावर गेलो तरीही शक्य नाही. म्हणून जमिनीच्या समांतरच आपलं आसन असावं. फार उंचावर नको, फार खोलवर नको. नातिनीचम खूप उंच नको, खूप खाली नको. नंतर काय चैलाजन कुशोत्तरम. आणि त्याच्यावर काय टाकावं तर खाली दर्भ टाकावे. आपल्याला जर साधना करायची असेल दर्भावर आणि काय करायचं आहे तर हरणीचं किंवा व्याघाचं आणि काय ठेवायचं, शक्य झालं तर कातड ठेवा. भगवान म्हणजे व्याघ्राजन मृगाजन. गंमत अशी आहे, व्याघ्राजन आहे आणि मृगाजन का ठेवायचं? मृग कसं आहे, चंचल आहे. आपलं मन चंचल आहे, ते दाबले आता खाली बस. आणि उग्र रूप जे ना आपलं, याच्यावर चिड त्याच्यावर चिड, हे सुद्धा खाली दाबले व्याघ्राजनावर. याचा अर्थ वाघ मारून आपल्याला आसनाला कातड घ्यावा असा होत नाही बरं. रूपकात्मक घ्यावं हे. मृगाजन मृग चंचल आहे, मग आपलं चंचल मन आपल्या पायाखाली दाबून ठेवलंय, बस संपला विषय. मन एकाग्र करायचं. आपला उग्र स्वभावाचा आहे ना, तर त्याच्यावर बसलोय आम्ही, बस आता नाही उग्र रूप ठेवायचं, संपलं आता उग्र रूप. त्याच्यावर रेशमी मुलायम असते, त्याच्यावर परत एक आसन टाकावं भगवान. म्हणजे ते नुसतं टोचतंय म्हणून सारखं खूप टोचतंय हो बसता नाही, खूप टोचतंय हो बसता नाही. आणि इतकंही मग वाचू नये की बसल्यावर 5 मिनिटातच निद्रा देवी प्रसन्न होईल आम्हाला. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. हा
म्हणजे असं आसन असावं, एक फार उंचावर नसावं, फार खोलवर नसावं, फार मऊ नसावं, फार कडक नसावं, फार टणक नसावं, असं आसन त्या ठिकाणी ठेवावं. आणि त्या आसनावर काय करायचं आहे तर चैलाजन कुशोत्तरम तत्र एकाग्रम मनः कृत्वा, त्या ठिकाणी आपलं मन एकाग्र करण्याचा थोडा प्रयत्न करायचा आहे. आणि कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया, आणि मग काय करायचं आहे तर चित्त आणि इंद्रिय यांच्या क्रिया नियमित करायच्या. म्हणून थोड्या वेळ सुरुवातीला बसल्यावर प्राणायाम करावा, प्राणायाम करावा, अनुलोम विलोम करावा, आणि मग आपलं हे शरीर प्राणावर नियंत्रण मिळेल. आणि त्यानंतर उपविश्वासने युंजान योगमात्म विशुद्धये, आत्मचित्ती शुद्धीसाठी, चित्त शुद्धीसाठी. आणि काय करायचं आहे तर ते ध्यान करायचं आहे. स्वभावताच पवित्र आहे आणि संस्काराने पवित्र केलेल्या जागेवर आपण छान आपला असा. आणि काय करायचं तर आसन ठेवाय. आता आसन ठेवलं, आपली काया कशी ठेवावी. भगवान म्हटले किमान 2.5 तास आपल्या पाठीला बाक येणार नाही असं ताट बसायचा प्रयत्न करा. म्हणजे बसल्यावर लगेच असं बसलोय मध्येच असं बसू नये, किंवा असं करू नये, असं करू नये. एकदा कडक जणू काठीच पाठीला बांधली की काय असं बसावं सरळ. भगवान म्हणे समम काय शिरोग्रीवम धार्यन अचलन स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वम दिशश्चान अवलोकयन. भगवान म्हणले सरळ पाठीचा कणा आणि आपली जी कंबर आहे ना, हे सगळे मान हे सगळे एका रेषेत. आपण लोलक लावला ना, गवंडी जो लावतो लोलक वरून, बरोबर गुण्यात मध्ये आले की नाही भिंत सरळ का वाकडी तिकडे अशी तिरपी तारपी, तसा खाली जरी त्याने तो लावला ना काटकोणातला, तरी तो सरळ उभा सगळ्या अंगाला चिटकून राहील असा ठेवावा. डोक्याच्या मागच्या भागापासून तर पृष्ठभागापर्यंत खाली कमरेच्या पर्यंत सरळ आपल्याला चिटकलं पाहिजे. इतकं सरळ असावं आपलं शरीर. भगवान साधना करताना धार्यन चलन स्थिरा. आणि हे बसल्यानंतर भगवान म्हणले अजिबात हालचाल करायची नाही, शांत बसून राहायचंय आपली साधना होईपर्यंत. संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वम. आणि काय करायचं आहे तर भगवान म्हणले आपल्या डोळ्याच्या समोर नासिकाग्र जे आहे ना, नासाच्या म्हणजे आपल्या नासिकेच्या आग्रावर, आणि नाकाचा सेंडा आपल्याला दिसेल अशा प्रकारे पहिली नजर आपली नासाच्या आग्रावर ठेवावी. आणि म्हणून इकडे तिकडे साधना करताना इकडे बघ तिकडे बघ इकडे बघ तिकडे असं काही करू नये. नासाग्र दृष्टी असली पाहिजे. मग काय करायचंय प्रशांतात्मा विगतवीर ब्रह्मचारी व्रते स्थिताः मनसंयम्य निश्चिमच्चित्तो युक्तासीत मत्पराः. आणि मग काय करायचंय असं प्रशांत आत्मा, आपलं शरीर आणि हे सगळं शरीर संघात मन आत्मा हे सगळं शांत होऊन जातं. ज्याच्या अंतकरण अतिशय शांत, हे सगळ्या गोष्टी केल्या की आपोआप शांत होतो मन आपलं, आपोआप शांत होतो. ते शांत झालं मन की मग भयरहित राहायचं. विगत भीर, विगत भीही म्हणजे भीती विरहित राहायचं, काहीच घाबरायचं नाही. आता मग ब्रह्मचारी व्रते स्थिता, ब्रह्मचारी व्रतामध्ये स्थित होऊन आणि मनाचा संयम करायचा आहे. आणि भगवान म्हटले माझ्यामध्ये म्हणजे परमात्म्यामध्ये आपलं चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे. असं हे सगळं केलं की मग त्याच्यानंतर पुढे काय होत आहे, योगाचं परमलक्षण सांगितलं आहे भगवंतांनी. इतकं छान आसन कसं लावावं, त्याच्याने काय होईल, मग साधना कशी होईल, इकडे तिकडे मन कसं भरकटणार नाही. ही खूप निसरडी जागा आहे साधना करण्याच्या साठीची जागा आहे. हे संसार जो आहे खूप निसरडा आहे. विहिरीमध्ये पाऊस पडला की जमिनीत पाणी मुरतं, जमिनीतलं पाणी मुरलेलं काय होतं तर विहिरीकडून चारही बाजूला पाझरायला सुरुवात होते. मग शेवाळ्यासारखं होतं बघा, विहिरीची चिकटची दगड असतात ना शेवाळी जातात. आणि त्या विहिरीतून जर वर यायचं असेल, खाली गेलेला मनुष्य असेल त्याला जर वर यायचं असेल तर त्याला किती काळजीपूर्वक वर यायला पाहिजे, कारण हात पाय निसरणारी जागा आहे, शेवाळासारखी झाली. म्हणून कामक्रोधाची ही लवचिकपणा जो आहे ना, तिकडं मन आकृष्ट होऊन सटकून जाण्याची भीती जी आहे त्याच्यातून सावध राहायला पाहिजे. भगवान म्हटले खूप खूप सावध राहायला पाहिजे. म्हणून काय करायचं आहे तर विगते भीर म्हणजे काय आहे तर अतिशय शांत भयरहित राहायचं. मी सटकणार नाही, पडणार नाही, काळजी करायचं काम नाही असं म्हणायचं. आणि सारखं सावध राहायचंय, सजग राहायचंय. आणि असं करून साधन करायचं आहे. याप्रमाणे
युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शांती निर्वाण परमां स्थानम अधिगच्छति. याप्रमाणे आत्मानं म्हणजे मनाला सदा युंजन म्हणजे योगी जो आहे सतत समाधानयुक्त करणारा सर्वदा मनाला समाहित करणारा योगी म्हणजे तो ध्यानी तो पुरुष योगाभ्यासी कर्मयोगी गृहस्थी जो कोणी असेल तो काय करतो संयत चित्त होऊन म्हणजे नियतमानसा निर्वाण परमा म्हणजे मोक्ष हीच ज्याची निष्ठा आहे अशा माझ्या अधीन असलेल्या मधुरूप मध्ये मत्संस्थाम म्हणे काय होतं शांतीला अधिगच्छती तो आपोआप प्राप्त होतो भगवान म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी केल्या की तिथंच येतो तो रस्ता दुसरीकडे कुठे जातच नाही म्हणे कुठेच जात नाही. सगळे बॅरिकेड्स लावलेले आहेत. आता रस्त्याने चालायचं असलं की पुढे जा मागे जाताच येत नाही. पुढे पुढे जायचं पुढे डायरेक्ट पांडुरंगाजवळ जातो माणूस. मागे वळायचं कामच नाही. बॅरिकेड मध्ये एकदा घुसला की असं फिरत फिरत आपा पुढे पुढे लोटीत जसं पुढे जाऊन पाहतो पांडुरंगारी वासुदेवारी. बॅरिकेडच्या पागे यायला संधीच नाही कारण मागून 100-160 लाखो लोक ह्या वर्षी नाही गेले म्हणून काय झालं पुढच्या वर्षी सगळे जाणार आहे डबल टिबल जाणार आहे पुढच्या वर्षी. कार्तिकीलाच जातील आता आषाढी नाही जमलं. हा येणार आता नक्की येणार अजून 1-1.5 महिन्यांनी लस आणि सगळे मोकळे होणार. लोक म्हणतात पैसे खूप लागणार म्हणलं लागू द्या ना जीवापेक्षा काय जास्तीत का पैसे खूप पैसे लागतील म्हणे आता त्या लसीला म्हणलं लागू द्या. तिथं मारायची तयारी ठेवा. प्लॅस्टिकच्या बॅग मध्ये जायचं कुठे फेकलं तिथंच राहायचं. त्यापेक्षा 50,000 असं नाही तर 1 लाखाचं असं इंजेक्शन घ्यायचं जगायचं परत उन्माद करायचा का नाही ते आपण ठरवायचं. भगवान म्हणले तिथंच येतो तो. हे एवढं सगळं केलं ना मी सांगितलेलं की कर्माच्या फलाची आशा सोडायची त्याच्यानंतर निराशेत कशाचा आश्रयाला राहायचं नाही मग इंद्रिय ताब्यात ठेवायची कशाची अपेक्षा करायची नाही कोणी ज्ञाती बांधवांकडून आणि कपट आणि वागायचं नाही त्यांच्याशी कपटाने वागायचं नाही आपल्याशी कोणी वागलं तर त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही देणं नाही अशा भावाने वागायचं. हे सगळं करायचं. मग आसन स्थिर करायचं. मग त्या आसनाची जागा कशी असावी आसनाचे साधन काय असावी आसन कशाचं करायचं हे सांगितलं. मग आपली काया जी आहे म्हणजे मान पाठ सगळे एका आणि त्या रेषेमध्ये असले पाहिजे. भगवत भक्तांनो माऊलीने याच्यावर खूप छान उल्लेख करून सांगितलाय. आपल्या पायाच्या ज्या टाचा आहेत ह्या बसतानी सिद्धासन किंवा पद्मासन जे घालायचं आहे ना तर पद्मासनामध्ये काय केलं जातं भगवत भक्तांनो आपले जे जननेंद्रिय आहेत ना त्याच्यावर दोन्ही टाचांनी बरोबर त्या शिरांना दाब दिला जातो आणि ते जननेंद्रिय निष्कामतेकडे घेऊन गेण्यासाठी त्याचा प्रयत्न आहे पद्मासनाचा. आणि सिद्धासन जे आहे ना तर सिद्धासनामध्ये आपल्या पायाची टाचेची जी आहे टाच तर ती टाच आपल्या आपानद्वारातून जो वायू बाहेर पडतो ना तिथे आपान वायू जो बाहेर पडतो त्या शिवणीला ती टाच लावली जाते आणि आपान वायू जो आहे हा तिथे टाचेने बंद केला जातो. आणि इकडे प्राणायाम करायचा आहे. प्राणायाम केल्यानंतर कुंभक करायचा म्हणजे टाचेने तर खालचा वायू जो आहे आपण वायू जो जाणार आहे बाहेर उपस्थामधून त्याला बंद केलं. त्याला बंद केल्यानंतर इकडून प्राणवायूला बंद केलं. आता दोघांचा रेटा लागला आणि नाभीच्या जवळ सरळ का बसायचं आहे तर नाभीच्या जवळ 3.5 हाताची जी वेडा घालून बसलेली कुंडलिनी जी आहे ना सर्पिणी ती लहा करत जागी होते. कुंडलिनी नाभीपासून खाली नाभीच्या भोवतीच तिने वेटाळ घातलेल्या प्रत्येक जीवाच्या शरीरावर आणि ती त्या रेट्याने काय होते तर सावध होते. सावध झाले की तिला रस्ता पाहिजे नाही म्हणून तिला त्या नाभीपासून सरळ झाले की मणक्याच्या मधला जो मज्जातंतू जो मधला आहे ना मुख्य त्यातून ती वर जाते कुठं ब्रह्मरंध्रापर्यंत गेली की तिथून परत खाली हे ज्या म्हणजे 2, 4, 10, 15 फेऱ्या मारते. फेऱ्या मारल्यानंतर तिला भूक लागते. भूक लागल्यानंतर ती आपल्या शरीरातलं काय खाते तर कफ पित्त आणि वायू हे जे 3 दोष आहेत ना ते पहिले खाऊन टाकते. जठरामधले शरीरातलं सगळं रोगराई नष्ट होते आणि शरीर सगळं सुकून झाल्यासारखं किंवा वैशाख वनव्यात जसं भूमिमाता सुकून झाले तसं होतं. आणि त्यानंतर मग ती हे सगळं स्वच्छ झाला मार्ग स्वच्छ झाला की ती ब्रह्मरंध्रामध्ये आनंद घेण्यासाठी थांबण्याचा प्रयत्न करते. आणि ब्रह्मरंध्रामधून या मस्तकामधून जेव्हा तिचा कृपा वर्षा होतो तेव्हा चेहऱ्यावर लकाकी येते. शरीर जे सुकलेलं असतं ना ते कालांतराने खूप कांतीयुक्त व्हायला सुरुवात होते. कुंडलीने जेव्हा जागृत होते पूर्णपणे याला खूप दिवस लागतात महाराज खूप दिवस लागतात. काही लोक म्हणतात 5 मिनिटात 2 मिनिटात 3 सेकंदात कुंडलिनी हसायचा खेळ का काय कुंडलिनी 3 सेकंदात जागृत होते. कितीतरी जन्म लागतात
कितीतरी वर्ष लागतात अभ्यास करायला, तेव्हा कुठे कुंडलिनी जागृत होते. त्याला ज्ञानेश्वर माऊलींचा अध्यायाचा 6वा, भगवद्गीतेचा 6वा अध्यायाचा, मग समजेल की साधन कधी, आसन कसं, कुठे कसे बसा, लगेच कुंडलिनी जागृत व्हा. म्हणलं नमस्कार तुम्हाला. एका सेकंदात कुंडलिनी जागृत कर. इतकी सोपी कुंडलिनी एका सेकंदात जागृत होण्यासाठी. भगवान म्हणले याप्रमाणे आसनादी विधानाने मनाला सर्वदा समाहित करणारा नियत चित्त योगी मोक्ष हीच ज्याची पराकाष्ठा आहे, अशा महान मोठ्या आणि अशा प्रकार शांतीला प्राप्त होतो, तो म्हणजेच मला प्राप्त होतो. आणि असे ब्रह्मावस्था अनुरूप शांतीला प्राप्त झाल्यानंतर आणि मग त्या पुढे आता त्याने मग पुढे हे सगळं टिकून राहण्यासाठी किंवा हे सगळं सिद्ध होण्यासाठी काय काय करायला पाहिजे, तर पुढच्या श्लोकांमध्ये हे सगळं सांगितलंय भगवंताने की आपण काय करायचं आहे, कसं खायचं आहे, किती वाजता काय करावं, किती वेळ झोपावं, किती काय करावं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. हे सगळं केल्यानंतरच आणि मग काय होतं तर आपला आहार कसा असावा, आपली निद्रा कशी असावी, आपला व्यवहार कसा असावा, की जेणेकरून मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी साध्य होतील, हे भगवंताने पुढे सांगितलंय. आणि असं केल्यावरच ध्यान लागतं. हा मेडिटेशनचा क्लास भगवंताने विनामूल्य लावून दिलाय 6वा अध्यायाचा. कुठे जायची गरज नाही. हा अध्याय नीट बारकाईने वाचताना त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला, आपल्या सगळ्या इच्छा देवाच्या कृपेने नक्की पूर्ण होतील. झालेली सेवा देवाच्या चरणी अर्पण. गोपाल कृष्ण भगवान की जय.